असाइनमेंट सगळ्यांनी सबमिट करायची आहे लवकर. स्क्रीन दिसते सगळ्यांना? Yes, ma'am. ओके. Yes, ma'am. So we are starting with papaya cultivation. So botanical name Carica papaya, family Caricaceae. Chromosome number 2n is equals to 18. Origin is tropical America. Okay, तुमचं Central America, tropical America is considered to be origin of your papaya fruit. Usually it is known by various names. त्याला वेगवेगळे नाव आहेत. Example, wonder fruit of tropics, tree melon, backyard fruit, breakfast fruit, pop of fruit. Okay, so these are different names of papaya. Objectiveच्या दृष्टीने फक्त लक्षात ठेवायचं. ब्रेकफास्ट फ्रूट किंवा ट्री मेलन. वॉटरमेलन कसं तुमचं तसं हे वॉटरमेलन साईज मध्ये येतं, झाडावरती येतं, त्यामुळे ट्री मेलन. Okay, in India it was introduced in 16th century. Okay, after banana we know that banana has very high, it's a high yielding crop. So after banana papaya comes second. It is the highest remunerative crop. That means returns तुम्हाला जे मिळतात, remuneration, whatever you're earning per unit area, you get more returns in papaya after banana. Okay, more income per hectare next to banana. After mango, papaya is another crop which is rich source of vitamin A, beta carotene किंवा तुमचं vitamin A pigment जे आहे ते पपयामध्ये जास्त आहे. 2020 इंटरनॅशनल युनिट्स, 2020 इंटरनॅशनल युनिट्स विटॅमिन ए कंटेंट पपयामध्ये असतं. मँगो मध्ये किती होतं? 4800. ओके, so this is also commonly asked in exams, especially for your mango and your papaya. कॅल्शियम पण आहे त्याच्यामध्ये. पपया स्पेसिफिकली इज व्हेरी फेमस फॉर पपेन कंटेंट. प्रोटिओलायटिक एन्झाईम असतं, प्रोटीनला ब्रेकडाऊन करतं. सो पपया इमॅच्युअर ग्रीन पपयाज मधून तुम्हाला जे मिल्की सबस्टन्स जे ऑप्टेन होतं दॅट इज नोन ॲज युअर लॅटेक्स, अँड दॅट लॅटेक्स is rich source of papain, which is a proteolytic enzyme, and this helps in digestion of food which is rich in protein. मग तुमचं नॉनव्हेज मीट प्रोडक्ट्स वगैरे जे असतात, तर बाहेरच्या कंट्रीजमध्ये हे पपेन ते मीटला टेंडराइज सॉफ्टनिंग करण्यासाठी खूप वेळा वापरलं जातं. डायजेस्टिव्ह एन्झाईम मेडिसिनसाठी पण हे पपेन वापरलं जातं. टॅनिंग इंडस्ट्री, च्युइंग गम, बियर ब्रुईंग इंडस्ट्रीज वगैरे मध्ये पण तुमचं हे पपेन वापरलं जातं. ओके, देन ओरिजिन अँड डिस्ट्रीब्युशन. So largest producer of papaya is your Brazil, tropical America. Okay, so Brazil comes under that. So Brazil leads in production of your papaya. After Brazil comes India. India is the second largest producer of your papaya. Okay, nowadays now it is grown in lot of countries. USA आहे, ऑस्ट्रेलिया आहे, चायना आहे. Okay, Hawaii, Taiwan, Puerto Rico, Peru. Then in USA, tropical areas, तुमचं Florida, Texas, California. Even in Africa, you have certain countries. South Africa आहे. मग एशियामध्ये पाकिस्तान, बांगलादेश, चायना किंवा तुमचे जे आयलंड कंट्रीज आहेत इथे साऊथ ईस्ट एशियामध्ये, तुमचं मलेशिया, फिलिपिन्स वगैरे, तिथे सगळीकडे पपया ग्रो केला जातो. इट वॉज इंट्रोड्युस्ड इन इंडिया बाय पोर्तुगीज इन 1611. तर तुमच्या 16th सेंचुरीमध्ये हे इंट्रोड्यूस झालेलं आहे. अँड नाव इन इंडिया इट इज ग्रोन इन मेनी स्टेट्स. ओके, हिअर यू कॅन सी प्रोडक्शन ऑफ पपया वर्ल्ड वाईड. ओके, प्रोडक्शन, हायेस्ट प्रोडक्शन तुमचं कुठे आहे, कुठल्या देशात आहे. ओके, दॅट यू कॅन सी. अँड ऑल्सो प्रोडक्टिव्हिटी पर युनिट एरिया, तुमचा सगळ्यात जास्त प्रोडक्टिव्हिटी कुठे आहे ते पण तुम्ही इकडे बघू शकता. Then in India, these are the major states which grow papaya: Gujarat, Andhra Pradesh, Kerala, Chhattisgarh, West Bengal, Madhya Pradesh, Maharashtra and Karnataka. आपल्याला एरिया माहिती पाहिजे तर एरिया वाईज गुजरात लीड्स इन पपया. इन गुजरात more area is under papaya cultivation, followed by Andhra Pradesh, Kerala, Chhattisgarh. हे असं तुमचं डिसेंडिंग ऑर्डर मध्ये आहे एरिया वाईज. Production wise, if you look at the thing,
आंध्र प्रदेश लीड्स इन प्रोडक्शन 1687 तुमचं प्रोडक्शन आहे. किती येते प्रोडक्शन इज इन मेट्रिक टन्स. ओके 1000 मेट्रिक टन्स. सो आंध्र प्रदेश हॅज 1687,000 मेट्रिक टन्स प्रोडक्शन. मग सेकंड लार्जेस्ट प्रोडक्शन कुठे आहे तुमचं गुजरात. हे आपल्याला पार्ट नाही करायचं आहे. वी आर जस्ट अंडरस्टँडिंग हाऊ द कल्टिवेशन इज गोइंग ऑन इन इंडिया. ह्याच्यावरती काही क्वेश्चन्स वगैरे येणार. Now productivity wise, productivity as I explained to you, production divided by area. Okay, per unit area तुम्हाला किती प्रोडक्शन मिळतं त्याला आपण प्रोडक्टिव्हिटी म्हणतो. अँड इट इज इम्पॉर्टंट टू स्टडी प्रोडक्टिव्हिटी. म्हणजे काय, कमी जागेत तुम्हाला जास्त उत्पन्न मिळते. मग तुमचे हाय यील्डिंग व्हरायटीज असतील, तुम्ही कल्टिवेशन प्रॅक्टिसेस प्रॉपरली फॉलो करत असाल, गुड न्यूट्रिशन इज गिवन, इरिगेशन इज गिवन, सो ऑल दिस विल लीड टू गुड प्रोडक्टिव्हिटी, हाय प्रोडक्टिव्हिटी. ओके. So here you can see, just one second. So here you can see productivity wise, Andhra Pradesh is leading because it is having more production per unit area. After that you have your Gujarat. Okay. मग बाकीचे पण स्टेट कर्नाटक आहे आणि त्यानंतर तुमचा गुजरात आहे. बाकीचे पण स्टेट्स आहेत. हायलाइट इज केरलामध्ये तुम्ही बघितलं तर प्रोडक्टिव्हिटी इज व्हेरी लेस. इवन दो केरला इज थर्ड लार्जेस्ट एरिया it has under papaya, still the production is very less and productivity is very less. So this is how you can understand की मग तिकडे तुम्हाला प्रोडक्शन इन्क्रीज करायला पाहिजे. ओके. महाराष्ट्र we are having only 10,28,000 hectares under your papaya and our productivity is 39.72. Then let us understand what are the different species of papaya. आपण papaya बघितलं, कॅरिका papaya. So genus is carica, species is papaya. So earlier in the family Caricaceae, it used to consist of 6 genera and 35 species. Okay, त्यातले जे genera they Carica, Vasconcella, these were considered to be important genera. Okay, earlier under Carica genera there used to be lot of species. 20 to 25 species were under Carica genus, but now in recent days they have reclassified this, and now under Carica genus there is only one species, that is your Carica papaya, and that is the only species which you are consuming. Okay, बाकीचे सगळे जे स्पीसीज होते कॅरिकाच्या अंडर ते सगळे तुमचे 20 ते 25 स्पीसीज दे हॅव बीन रिक्लासिफाईड इनटू other 3 genera, mainly your Vasconcella, Jacartia and Gerera. Okay, so now Carica genus has only one species, Carica papaya, and that is the cultivated and consumed species. हे लक्षात ठेवायचं, ऑब्जेक्टिव्हला विचारू शकतात. Okay, Vasconcella is containing now 21 species and it is considered to be the wild relative of papaya. हे खालचे जे आहे ते तुमचे wild relatives आहेत. इथं तरी हे कॅरिका कॉलीफ्लोरा आणि कॅरिका कॅन्डिकन्स असेल. नाव इट हॅज बीन रिनेम्ड ॲज वॅस्कोन्सेलिया कॉलीफ्लोरिया, वॅस्कोन्सेलिया कॅन्डिकन्स. सो नाव कॅरिका जीनस हॅज ओनली वन स्पीशीज. हे एक लक्षात ठेवा पॉईंट. विल सी फर्दर. हिअर यू कॅन सी हे जुने स्पीशीज आणि आता त्यांना नवीन जे नावं दिलेली आहेत ते पाठ करायची गरज नाही. ओनली हिअर इम्पॉर्टंट, हिअर यू कॅन सी माउंटन पपया, कॅरिका कॅन्डामॅरेन्सेन्सिस. नाव इट इज बीन shuffled under Vasconcella genus. ओके, ते एवढे सगळे कॅरिकाच्या अंडर स्पीशीज होते जे आता रिक्लासिफाय करून कॅरिकाच्या अंडर आता फक्त एकच स्पीशीज आहे आणि जे आपण कंझ्युम करतो, कॅरिका पपया. ओके, नाउ विल मूव्ह टुवर्ड्स द सॉइल. So throughout India we can grow your papaya except very places where there is lot of cold. So since it is grown in different areas in India, that means it can grow in different types of soil. So it does well in varied soil types. Obviously मी आधी पण सांगितलं की sandy loamy soils are preferred or are good for all crops. So good performance or best performance is observed in loamy soils. And since this is it is not a very deep rooted plant, तुम्हाला कमीत कमी त्याला 1.8 मीटर डेप्थ ही सॉइल मध्ये असली पाहिजे. ओके, डेप्थ मीन्स व्हॉट,
खाली तुमचा हार्ड पॅन किंवा तुमचे रॉक्स लागले नाही पाहिजे. So the depth of the soil should be 1.8 meter. It should have, the soil should be rich in organic matter. It should have good drainage. Proper drainage should be there, specifically for papaya. कारण का papaya is very susceptible to water logging. त्याला जर पाणी तुमच्या शेतामध्ये स्टॅग्नंट राहिलं, even 2 to 3 centimeter of water stagnation, if it occurs in your papaya orchard, then it will start causing color or disease in papaya. आणि तुमची झाडांचे leaves लगेच yellow होऊन that plant will start dying. Okay, so papaya is very very susceptible or sensitive to water logging. pH 6 to 7 pH is good enough. Okay, so soil should be fertile, soil should be at least 1.8 meter in depth. You can use clay soil or sandy loam soils are good. Calcareous and rocky soils are not suitable because as I explained, it is not a very deep rooted plant. त्यामुळे तुम्हाला जी डेप्थ आहे ती तुमची कमीत कमी 2 मीटर 1.8 मीटर पर्यंत डीप तुमचं सॉइल असलं पाहिजे. Okay? Climate wise, papaya is a classic tropical crop. So as we know, tropical crops cannot survive under low temperature. So they are very susceptible to low temperature. त्यामुळे मग नॉर्थ इंडियामध्ये जसं जसं तुम्ही वरती जाणार तर तुमचं हिमाचल प्रदेश आणि जम्मू अँड काश्मीर, दोज एरियाज आर नॉट सुटेबल फॉर कल्टिवेशन ऑफ युअर पपया. मग तुमचे बाकीचे सगळ्या स्टेट्समध्ये तुम्ही यू कॅन ग्रो युअर पपया क्रॉप. ओके, इट रिक्वायर्स warm humid climate. It can even grow up to the elevation of 1000 to 1200 meters above mean sea level. But as the elevation increases, so the quality of the papaya will decrease because temperature will decrease. So it requires on an average 22 to 36 डिग्री सेल्सिअस ऑफ टेम्परेचर. 22 ते 36 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर पर्यंत दॅट इज व्हेरी सुटेबल फॉर कल्टिवेशन ऑफ युअर पपया. एक्सेस हाय टेम्परेचर पण जे आहे तुमचं 38 टू 44 डिग्री सेल्सिअस पर्यंत पण ते टेम्परेचरला सहन करू शकतं. बट सिव्हिअर or very high temperature above 44 or 45 degree Celsius will lead to female sterility. म्हणजे तुमचे fruiting होणार नाही. So high temperature causes female sterility. You will not get proper fruiting. Susceptible to frost, this I have already explained. 22 to 36 degree Celsius temperature. म्हणजे काय, डे टेम्परेचर 36 पर्यंत, नाईट टेम्परेचर 20 to 22 डिग्री सेल्सिअस पर्यंत तुमचं जाऊ शकतं. Dry warm climate tends to increase the sweetness of the fruits. This is good for all crops. जेव्हा तुमचं टेम्परेचर जास्त असतं, वॉर्म जास्त असतं, तेव्हा तुमच्या शुगर कंटेंट जे फ्रुट्स मधलं असतं, टोटल सॉल्युबल सॉलिड्स, दोज आर इन्क्रीज्ड. ओके, सो ड्राय वॉर्म क्लायमेट इन्क्रीजेस स्वीटनेस. इट इज प्रोन टू स्ट्रॉंग विंड. कारण का पपया त्याच्यामध्ये जास्त वूड फॉर्मेशन नसतं. इट डझंट हॅव व्हेरी स्ट्रॉंग स्टेम. वुडी स्टेम जास्त नसतं. प्लस ॲज आय एक्सप्लेन, डझंट हॅव दॅट मच deep rooted. It is not a very deep rooted crop. That's why in papaya, if the area has lot of strong wind, that can cause the plants to break. The wind damage, tumcha stem can break because of high velocity of wind. Okay. Tamil Nadu is supposed to be an ideal area for growing of your papaya because of the good temperature. Tamil Nadu मध्ये warm climate आहे, humid climate आहे. Also because it is free from mosaic and leaf curl virus disease. These are very common and major diseases in papaya. Papaya leaf mosaic virus and leaf curl virus. So Tamil Nadu मध्ये हे virus तुम्हाला कमी दिसतात. Okay, so that's why again this becomes a plus point to grow papaya in Tamil Nadu. Also year round papaya you can get year round cultivation in Tamil Nadu. So next we will study what are the different varieties. So depending तुमची कुठली व्हरायटीजची नावं कशी असतात, तुम्ही ज्या इन्स्टिट्यूट मधून ती व्हरायटी रिलीज होते त्या त्या इन्स्टिट्यूटचं तुम्हाला तशा प्रकारे ते नेम्स दिलेले असतात. सो दिस Coimbatore, Tamil Nadu Agriculture University in Coimbatore has released series of papaya varieties starting from CO1, that means Coimbatore 1, CO1, CO2 till CO8. Recent वाली तुमची जी आहे ती CO8 आहे.
So CO1 is a dwarf plant. It was a selection from Ranchi variety. म्हणजे काय, तुमचे जे सिलेक्शन्स मीन्स वॉट, तुमचे जे अवेलेबल व्हरायटीज असतात त्यांच्यामध्ये काही काही झाडांना चांगले फ्रुट्स येतात. दे शो गुड कॅरेक्टर्स, गुड फ्रूट पॅरामीटर्स आर शोन, गुड डेव्हलपमेंट ऑफ गुड कलर, टेस्ट, साईज ऑफ द फ्रुट्स, हेवी इल्डिंग, जास्त फ्रुट्स लागतात. तर असे व्हरायटीज त्या शेतामधले हे सिलेक्ट करून मग त्यांचं फर्दर प्रोपोगेशन केलं जातं. ओके, सो कोइंबतूर 1 इज अ सिलेक्शन फ्रॉम रांची व्हरायटी. कोइंबतूर 2 इज अ प्युअर लाईन सिलेक्शन फ्रॉम लोकल व्हरायटी. म्हणजे त्या एरियामध्ये सुटेबल व्हरायटीज होते, त्या व्हरायटीज मधलं हे लोकल टाईप मधलं हे सिलेक्शन आहे कोइंबतूर 2. Coimbatore 2, Coimbatore 5 and Coimbatore 6. These three varieties are dual purpose varieties. Dual purpose means what? They can be used for consumption as a fruit as well as for papain extraction. तर हे पण ऑब्जेक्टिव्हला खूप वेळा विचारलं जातं. Coimbatore 2, Coimbatore 5 and Coimbatore 6 are dual purpose variety. Coimbatore 5 highest लॅटेक्स यील्ड त्याच्यामधून भेटतं तुम्हाला. गुड हाय इल्डिंग पपेन व्हरायटी आहे कोइंबतूर 5. ते पण ऑब्जेक्टिव्हला खूप वेळ विचारलं जातं. इट इज अ सिलेक्शन फ्रॉम वॉशिंग्टन. ओके, कोइंबतूर 6 इज सिलेक्शन फ्रॉम जायंट. दिस इज ऑल्सो यूज फॉर पपेन ॲज वेल एज डेझर्ट पर्पज. मग बाकीचे तुमचे जे आहे CO3, CO4, CO7, CO8, दिस आर मेनली यूज फॉर युअर टेबल पर्पज किंवा कन्झम्पशनसाठी. त्यातल्या त्यात CO4 जी व्हरायटी आहे तुमची ती येलो कलर व्हरायटी आहे. द फ्लॅश कलर नेक्स्ट स्लाइड मध्ये मी दाखवते. फ्लॅश कलर त्याचा येलो आहे. ओके, CO7 गायनोडायोसियस व्हरायटी, पॅरेंट्स आर CP75 and Kurghani. This is also a red flesh variety. And CO8, this is the recently released variety. It is released through SIB mating. The population of Coimbatore 2. So the parent is Coimbatore 2. त्या पॅरेंट मधले सिब मेटिंग मीन्स वॉट, त्या पॅरेंट मधले जे तुम्हाला सीड्स मिळतात त्या सीड्स मधून तुमचे मेल आणि फिमेल प्लांट जे आहेत त्याच्यातच त्यांचा हायब्रिडायझेशन केलं जातं. सो सेम पॅरेंट, सेम एकाच पॅरेंट मधल्या सीड्सचं त्याला आपण हायब्रिडायझेशन केल्यामुळे त्याला सिबलिंग किंवा सिब मेटिंग म्हणतात. ओके, दिस इज कोइंबतूर 8 इज ऑल्सो सुटेबल फॉर डेझर्ट प्रोसेसिंग ॲज वेल एज पपेन प्रोडक्शन. पण कमर्शियली आपण पपेनसाठी CO2, CO5 आणि CO6 ह्या 3 व्हरायटीज मेनली पपेनसाठी आपण ग्रो करतो. Another characteristic of your CO8 is that it is pink or red flesh varieties. तिकडे पुढे तुम्हाला दिसेल. Here are the all Coimbatore varieties. So CO8 is also a red flesh variety, pinkish red flesh variety. CO4 is your yellow flesh variety. CO2, CO5 and CO6 are your high papain yielding or papain yielding dual purpose varieties. ओके, CO3 आणि CO7 गायनोडायोसियस म्हणजे त्यांच्यात फिमेल आणि हर्मॅफ्रोडाइट असे 2 टाईपचे त्याच्यात फ्लावर्स असतात ऑन सेपरेट ट्रीज. सो दिस आर गायनोडायोसियस व्हरायटीज. So another varieties released by different experiment stations or different institutes are Kurg honeydew. This is our selection from honeydew at Kurg. ओके, त्यामुळे त्याला कुर्ग हनीड्यू दिलेले आहे. मग तुमचे IARI पासून जे व्हरायटीज आहेत ते सगळे तुमचे पुसा असतात. इंडियन ॲग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट हॅज रिलीज्ड सर्टन व्हरायटीज विच आर ऑल नेम्ड पुसा. सो पुसा मॅजेस्टी विच इज अगेन अ सिलेक्शन फ्रॉम रांची. म्हणजे तुमचं कोइंबतूर 1 पण रांची पासून होतं. तुमचं पुसा मॅजेस्टी इज ऑल्सो सिलेक्शन फ्रॉम रांची. This is also a gynodioecious variety. It is also suitable for papain extraction. So high papain extraction can be obtained from Pusa majestic. Pusa delicious. Again, selection from Ranchi variety. Table purpose साठी good quality आहे त्याची. Gynodioecious variety. Pusa giant. Okay. Specific characteristic of Pusa giant is it is tolerant to strong wind. जे आपण बघतो मग की ससेप्टेबल असतं पपया स्ट्रॉंग विंडला. तर ज्या एरियामध्ये खूप स्ट्रॉंग विंड आहेत, विंडी एरिया जिथं जिथं आहे, मग तिकडे तुम्ही पुसा जायंट व्हरायटी ही वापरू शकता. ऑब्जेक्टिव्हला हे पण लक्षात ठेवायचं. द व्हरायटी विच इज टॉलरंट टू स्ट्रॉंग विंड इज युअर पुसा जायंट व्हरायटी सिलेक्शन फ्रॉम रांची. तर हे पुसाच्या ज्या मेजर 4-5 व्हरायटीज आहेत त्या ऑलमोस्ट सगळ्या रांची व्हरायटी पासून सिलेक्शन आहे त्यांचं. देन कम्स युअर पुसा ड्वार्फ.
So as the name suggests, dwarf variety. So I think तुम्ही high density planting ला पण वापरू शकता. Same thing पुसा नन्ना. Nanna means what? Small. Recommended variety for your high density planting. The plant is dwarf. It is developed through mutation. इथं right side ला जर तुम्ही fruit बघितलं yellow त्याचा peel pulp color आहे. Dwarf variety, and in papaya this is used for high density planting. So these were all your IARI released varieties. Then you have तुमचं पंत सिलेक्शन, तुमची GB पंत युनिव्हर्सिटी जी आहे तिथून ही तुमचं रिलीज्ड व्हरायटीज आहे. दिस इज पंत सिलेक्शन. देन यू हॅव पंत पंजाब स्वीट. दिस इज डेव्हलप्ड बाय पंजाब ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी. दिस इज फ्रॉस्ट टॉलरंट. कारण का पंजाब जसं जसं तुम्ही नॉर्थला गेलं तिकडे तुम्हाला लो टेम्परेचर किंवा फ्रॉस्ट प्रॉब्लेम येणार. दॅट्स वाय पंजाब ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी लुधियाना हॅज रिलीज दिस पंत पंजाब स्वीट which is tolerant to frost. Okay, dioecious in nature. Most of the तुमचे papaya itself is a dioecious variety. That means male and female किंवा hermaphrodite flowers are born on different plants. Dioecious variety. ओके, गायनोडायशियस म्हणजे काय? फिमेल आणि हर्मॅफ्रोडाईट फ्लावर्स असतात आणि ते दोन वेगवेगळ्या प्लांट्स वरती असतात. नेक्स्ट स्लाइड मध्ये दिलेलं आहे ते. सूर्या इज ऑल्सो गायनोडायशियस व्हरायटी. Indian Institute of Horticultural Research has released this variety. तुमची कोर घाणेड्यू पण जी आहे ती IIHR ने रिलीज केलेली आहे. देन यू हॅव सूर्या, अर्का प्रभात. दिस ऑल व्हरायटीज आर रिलीज बाय IIHR. Then we have HPSC variety, hybrid between Tripura Local and Honeydew. And this HPSC variety 3, this is resistant to your papaya mosaic virus. Okay, तर हा त्याचा कॅरेक्टरिस्टिक किंवा टिपिकल त्याचं फीचर आहे ते पण लक्षात ठेवायचं. HPSC 3 resistant to your papaya mosaic virus. So these are different varieties. अगेन हेच तेच व्हरायटी आहे, फक्त ह्याच्यात तुम्हाला समजू शकतं कुठली व्हरायटी गायनोडायोशियस आहे, कुठली डायोशियस आहे. हे कॅरेक्टरिस्टिक ह्याच्यात दिलेले आहेत. एक पॉइंट सांगायचा, गायनोडायोशियस मीन्स व्हॉट? ॲज आय एक्सप्लेन हियर इट इज गिवन. The variety has both female flowers and hermaphrodite flowers. These flowers are present on two different plants. So, एक प्लांट मध्ये फिमेल फ्लावर्स असतात, एका प्लांट मध्ये हर्मॅफ्रोडाईट फ्लावर्स असतात. तर ह्याचा बेनिफिट असा आहे, दॅट मीन्स व्हॉट? These गायनोडायोशियस व्हरायटीज आर 100% प्रोडक्टिव्ह. कारण का त्यांना दोनच टाईपचे फ्लावर देतात, फिमेल अँड हर्मॅफ्रोडाईट. सो बोथ दीज फ्लावर्स कॅन बी कॅन हॅव फ्रुट्स. अदरवाईज पपयामध्ये काय असतात? टिपिकली पपयामध्ये 3 टाइप्स ऑफ फ्लावर असतात, मेल, फिमेल अँड हर्मॅफ्रोडाईट. ओके, पुढे आपण शिकणार आहे ते. तर जेव्हा तुमचे डायोशियस प्लांट असतात, डायोशियस मीन्स व्हॉट? मेल अँड फिमेल फ्लावर्स, फिमेल प्लांट्स आर सेपरेट. मग डायोशियस प्लांट्स मध्ये काय होतं, जे मेल झाडं असतात त्यांना तुम्हाला फ्रुट्स भेटत नाही. मग तसे झाडं तुम्हाला अप्रूट करून थोडेसेच पॉलिनेशन साठी ठेवता तुम्ही आणि बाकीचे तुम्हाला काढून टाकावे लागतात. त्यामुळे मग तुमचं त्याच्यामध्ये लॉस होऊ शकतं. परत तुम्ही नवीन झाडं लावता, 100% प्रोडक्टिव्हिटी नसते. बट all gynodioecious varieties are 100% productive plants because they have female flowers and hermaphrodite flowers. कळालं सगळ्यांना गायनोडायोशियसचं महत्व? कळालं का? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, त्यामुळे हे जे तुम्ही बघितले ना आपण व्हरायटीज, गायनोडायोशियस व्हरायटीज का प्रिफर करायचे किंवा ब्रीडिंग मध्ये गायनोडायोशियस व्हरायटी का डेव्हलप करतायत, जे ह्याचा उपयोग हाच आहे की दिस गायनोडायोशियस व्हरायटीज आर 100% प्रोडक्टिव्ह. पुढे आपण शिकू ते परत, मेल फ्लावर्स किती पॉलिनेशन साठी मेल प्लांट्स लागतात वगैरे. ओके, पुसानांना हाय डेन्सिटी प्लांटिंगला आहे. पुसा ड्वार्फ इज ऑल्सो ड्वार्फ व्हरायटी आणि पुसा जायंट स्ट्रॉंग विंग टॉलरंट व्हरायटी आहे, हे लक्षात ठेवा. अनदर व्हरायटी रेड लेडी, हे तुमचे बाहेरच्या देशातले किंवा प्रायव्हेट कंपनीजनी रिलीज केलेली व्हरायटी आहे रेड लेडी. इथं फोटो दिलेला आहे. रेड लेडी एलॉंगेटेड व्हरायटी आहे. ओके, दिस इज ऑल्सो युज्ड इन इंडिया.
कुर्ग हनीड्यू, पिंक फ्लेश स्वीट, पंच पपया 1 2 3, सनराइज सोलो, तायवान पण कॉमन इंटरनॅशनल व्हरायटी आहे. सो दिस आर डिफरंट व्हरायटीज विच आर ग्रोन इन इंडिया. ही स्लाइड आपण ऑलरेडी बघितली. सगळे वेगवेगळे कोइंबतूर व्हरायटीज इथे पिक्चर त्याचे दिलेले आहेत. ओके, नाव पपया is propagated mainly through seed. Okay, so how you can get how you should obtain the seed from papaya. Okay, papaya मेनली आपण बघितलं डायशियस टाईप असतं. टिपिकल एक्झाम्पल ऑफ डायशियस प्लांट आपण जेव्हा देतो तेव्हा पपया आपण म्हणतो. तर डायशियस प्लांट असल्यामुळे काय आहे, इट इज हायली क्रॉस पॉलिनेटेड क्रॉप. ओके, सो इन सीड प्रोडक्शन ऑल्सो, अँड वी नो जेव्हा क्रॉस पॉलिनेशन होतं तेव्हा काय होतं, सगळे कॅरेक्टर्स मिक्स होतात. द सीड डझंट रिमेन ट्रू टू टाईप, म्हणजे मदर प्लांट सारखे त्याच्यामध्ये कॅरेक्टरिस्टिक नसतात. देअरफोर care should be always taken if you want to maintain the true characteristic of the mother plant. Okay? The seeds taken from a fruit in papaya, because it is highly cross pollinated, rarely breed true to type. Okay, hybridization keeps on occurring. So if you want to maintain pure variety, pure characteristics of the mother plant, you have to do controlled pollination बिटवीन सिलेक्टेड फिमेल अँड मेल प्रोजेनीज. आणि हे आपण जे मगाशी बघितले ना, सिब मेटिंग, ह्यालाच आपण सिब मेटिंग म्हणतो. यू आर डुईंग कंट्रोल पॉलिनेशन बिटवीन द प्रोजेनीज, मेल अँड फिमेल प्लांट ऑफ द सेम पॅरेंट. मदर प्लांट पासून तुम्हाला जे पपयाचे सीड्स भेटले एका प्लांट मधून, त्या सीड्स मधून तुम्हाला काही फिमेल प्लांट्स भेटणार आणि तुम्हाला काही मेल प्लांट्स भेटणार. मग त्या फिमेल आणि मेल प्लांट्स जे एकाच झाडापासून सीड भेटले होते त्याच्यामध्येच तुम्ही क्रॉसिंग करता, हायब्रिडायझेशन करता इन अ कंट्रोल्ड मॅनर. मग तुम्ही त्याला मेल पॅरेंट पासून तुम्ही पोलन कलेक्ट करता, फिमेल फ्लावर्सला तुम्ही बॅगिंग करता. यू कवर द फिमेल फ्लावर्स विथ बॅग सो दॅट विंडमुळे, इन्सेक्ट्समुळे दुसरे पोलन येऊन त्या फिमेल फ्लावरचं फर्टिलायझेशन ऑकर नाही झालं पाहिजे. सो you collect the pollen from the selected male parent and then you use that pollen for fertilization, pollination of the female flower. And this controlled manner pollination or fertilization between female and male progenies of a same parent is known as your sib mating, क्रॉसिंग ऑफ अ सिस्टर अँड ब्रदर प्लांट. सिबलिंग्स आपण त्यांना म्हणतो, त्यामुळे ह्याला सिब मेटिंग म्हणतात. ऑब्जेक्टिव्हला विचारू शकतात. सिब मेटिंग इज फॉलोड इन विच क्रॉप, मँगो, बनाना, कॅशू और पपया. दॅट कम्स युअर पपया. ओके, सो फेलियर टू ऑब्झर्व द प्रिकॉशन्स, जर तुम्ही हे कंट्रोल्ड पॉलिनेशन केलं नाही then it will lead to deterioration of the variety. कारण का तुमचं काय होणार, मग कुठून पण पोलन येणार, मग ते पॅरेंट, त्या पोलनचं जे पॅरेंट आहे त्याचे कॅरेक्टरिस्टिक तुमच्या त्या सीड्स मध्ये जाणार. आणि इफ यू डू कीप ऑन डुईंग दिस ओव्हर द इयर्स, सारखं सारखं जर असं क्रॉस पॉलिनेशन होत राहिलं तर द रिझल्टिंग प्रोजेनी विल बी अ मिक्सचर ऑफ डिफरंट टाइप्स विदिन फ्यू इयर्स. 2-3 जनरेशन मध्येच तुमचं जे मदर प्लांट होतं त्याचे कॅरेक्टरिस्टिक सगळे निघून जातात आणि जे क्रॉस पॉलिनेशन झालं आहे तर तसे वेगवेगळे कॅरेक्टरिस्टिक तुमच्या त्या झाडामध्ये येतात. दॅट्स वाय इन पपया सीड प्रोडक्शन शुड बी डन इन अ व्हेरी कंट्रोल्ड मॅनर टू ब्रीड ट्रू टू टाईप सीड्स. ओके, और ट्रू टू टाईप प्लांट्स. क्लिअर सगळ्यांना? सो सीड प्रोपगेशन. Okay, so banana is commonly propagated. पहिल्यापासून आपण, सॉरी नॉट बनाना, papaya is commonly propagated through seeds. It is easiest, most common method to propagate your papaya. Papaya seeds can be stored up to 45 days. त्यांची वायबिलिटी असते, म्हणजे 45 दिवस पर्यंत तुम्ही तुमचे जे फ्रेश सीड्स ऑप्टेन केलेले ते तुम्ही वापरू शकता. ओके, सीड शुड बी कलेक्टेड फ्रॉम वेल मॅच्युअर. इमॅच्युअर हे तुम्हाला मी आधी सांगितलंय की नाही माहिती नाही, बट मॅच्युरिटी मीन्स व्हॉट, when the fruit is mature, that means what, the seeds are now fully developed. Okay, त्याला आपण मॅच्युअर फ्रूट म्हणतो. त्याचे सीड्स हे फुल्ली डेव्हलप असतात. आणि जेव्हा सीड फुल्ली डेव्हलप होतं तेव्हाच तुमचं रायपनिंग स्टार्ट होतं. म्हणजे रायपनिंग जेव्हा तुम्ही करता तेव्हा यू आर अट्रॅक्टिंग द इन्सेक्ट्स,
animals, birds to come and eat the fruit, eat the seeds and disperse the seeds to different areas. त्यामुळे जोपर्यंत फ्रूट मॅच्युअर नसतं तोपर्यंत ग्रीन कलर, हार्ड फ्लेश, स्वीटनेस नसतं, फ्लेवर बिटर असतो, हे सगळे कॅरेक्टरिस्टिक इमॅच्युअर फ्रूट्स मध्ये असतात, जेणेकरून इमॅच्युअर फ्रूट्सला कुठल्याही पक्ष्यांनी येऊन खाल्लं नाही पाहिजे, कारण का सीड्स आर नॉट डेव्हलप. ओके, दिस इज अ व्हेरी कॉमन थिंग विच द प्लांट्स फॉलो. तर बेसिक कन्सेप्ट काय असतं रायपनिंगचं तर हेच आहे. मग जेव्हा तुमचं सीड मॅच्युअर होतं, पूर्णपणे डेव्हलप होतं, दॅट मीन्स दॅट टाइम युअर फ्रूट बिकम्स मॅच्युअर. ओके, आणि मग जर ते क्लायमॅट्रिक फ्रूट असेल तर मॅच्युअर फ्रूट जर तुम्ही क्लायमॅट्रिक तोडलं तर ते फ्रूट ऑटोमॅटिक घरी पण तुमचं राईप होऊ शकतं. सो सीड्स इन पपया शुड बी कलेक्टेड फ्रॉम वेल मॅच्युअर राईप फ्रूट्स. ओके, राईप म्हणजे फुल राईप फ्रुट्स पासून तुम्ही घेऊ शकता, जेणेकरून द सीड्स आर कम्प्लिटली डेव्हलप. ओके, लार्ज फ्रुट्स, मग हे तुमचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. लार्ज फ्रुट्स का घ्यायचं म्हणजे काय, त्या लार्ज फ्रुटचे पण सीड्स जे असणार ते प्लांट्स जे डेव्हलप होणार त्या सीड्स मधून ते पण प्लांट्स विल बेअर लार्ज फ्रुट्स. ओके, सो दिस इज हाऊ यू आर सिलेक्टिंग. ह्यालाच आपण सिलेक्शन मेथड म्हणतो. जे आपण मगाशी व्हरायटीज बघितले ह्यालाच आपण सिलेक्शन मेथड म्हणतो. ओके, so these fruits can be born on female flower plant or hermaphrodite plant. Okay, जसे पण तुमचे प्लांट्स आहेत त्याच्यापासून तुम्ही हे फ्रुट्स कलेक्ट करता, त्या फ्रुट्स मधले सीड्स ते फ्रुट्सला तुम्ही ओपन करता, कट ओपन, यू केअरफुली एक्स्ट्रॅक्ट द सीड्स, तुम्ही ते सीड्स गोळा करता अँड देन यू कॅन वॉश द सीड्स. वरचा जो पल्प एरिया असतो, म्युसिलेज असतं, ते तुम्ही वॉश करून त्याला शेडमध्ये किंवा सनमध्ये यू कॅन ड्राय दिस सीड्स and you can store these seeds for 45 days. Okay, you can mix these seeds with wood ash. राख जी असते त्याच्यामध्ये पण तुम्ही त्याला मिक्स करू शकता, जेणेकरून जे वरचं जे म्युसिलेज असतं किंवा जे स्लाइमी कोटिंग असतं दॅट गेट्स रिमूव्ह. दॅट वूड ॲश will absorb that slimy coating and then easily you can separate the seeds and store the seeds properly. On an average, for 1 hectare you may require 500 grams of seeds. 1 gram of seeds can contain almost 20 seeds. एका ग्रॅम मध्ये 20 सीड्स तुमचे पपयाचे असतात. एका हेक्टर साठी तुम्ही 500 grams of seeds can be required. Okay, you can raise the seedlings on nursery beds or इतर जसं ते पॉलिथिन बॅग किंवा प्रो ट्रेज जे असतात त्याच्यामध्ये हे सीड्स तुम्ही सो करून यू कॅन ग्रो द सीडलिंग्स इन नर्सरी अँड देन यू कॅन ट्रान्सप्लांट देम इन द फील्ड. डायरेक्टली आपण फील्डमध्ये सीड्सला लावत नाही. ओके, अनदर मेथड हे आपण जास्त फॉलो नाही करत, पण बाहेरच्या देशामध्ये वगैरे तायवान वगैरे किंवा तुमचे जे साऊथ ईस्ट आयलँड कंट्रीज आहेत त्याच्यामध्ये हे व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन इज ऑल्सो फॉलोड. ओके, they are following it by cuttings, air layering or grafting. This is not common because it is not economical. आपण जर पपयाचं झाड कधी बघितलं तर पपयाचं झाड काय असतं, स्ट्रेट ग्रोईंग, वन सिंगल स्टेम. ओके, अँड देन यू हॅव लीव्स, त्याला ब्रांचेस नसतात. आणि आपण प्रोपोगेशन मध्ये काय बघतो, जेव्हा तुम्ही कटिंग किंवा ग्राफ्टिंग करता यू रिक्वायर सायन, बरोबर, सायन ब्रांच लागते. तर पपयामध्ये ब्रांचिंगच जास्त होत नाही, त्यामुळे मग काय होतं तुम्हाला एका झाडापासून एक किंवा दोनच सायन भेटतं. सो दॅट्स वाय दिस डझंट बिकम इकॉनॉमिकल. ओके, अदरवाइज दिस इज ऑल्सो डन इन सम कंट्रीज. ओके, हे तुम्ही ते वाचून घेऊ शकता, तायवान वगैरे मध्ये हे ग्राफ्टिंग वगैरे केलं जातं. फॉर युअर एक्स्ट्रा नॉलेज यू कॅन डू दिस. व्हॉट इज द मेन बेनिफिट ऑफ दिस? आपल्याला माहिती व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन मध्ये आपण द प्लांट्स विच आर डेव्हलप थ्रू व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन आर ट्रू टू टाईप्स, म्हणजे मदर प्लांट सारखेच ते होणार. मग पपयामध्ये तो प्रॉब्लेम आहे मेल प्लांट्स येण्याचा, different types of sexes are there, so that can be overcome because of this vegetative propagation. मग तुमचं फिमेल प्लांटचं तुम्ही सायन वापरलं तर ते प्लांट फिमेलच होणार, हर्मॅफ्रोडाईटचं वापरलं तर ते हर्मॅफ्रोडाईटच होणार. सो दिस इज वन ऑफ द बेनिफिट. ओके, हे तुम्ही एक्स्ट्रा वाचू शकता. हिअर इज द ग्राफ्टिंग डन इन पपया, क्लेफ्ट ग्राफ्टिंग. Now planting. Papaya
ॲज वी नो प्लांटिंग डिस्टन्स त्याचा कमी आहे, 2 बाय 2 मीटर, कधी कधी 3 बाय 3 मीटर और 1.8 बाय 1.8 मीटर. In dwarf varieties it can go up to 1.5 by 1.5 meter also. Okay, since the planting distance is less, that's why in papaya your pit size will also be less. 45 by 45 by 45 centimeter is your pit size. On an average planting distance is 1.8 meter by 1.8 meter. In this planting distance you can accommodate 3000 plants per hectare. ओके, जर तुमचं हाय डेन्सिटी प्लांटिंग जर तुम्ही केली, एक्झाम्पल पुसा नन्ना व्हरायटी, इफ यू डू हाय डेन्सिटी प्लांटिंग पुसा नन्ना व्हरायटी, त्याला स्पेसिंग लागतं 1.2 बाय 1.2 मीटर. आणि तेवढ्या कमी स्पेसिंगमुळे तुम्ही 6400 6400 प्लांट्स पर हेक्टर यू कॅन अकोमोडेट ऑफ पुसा नन्ना व्हरायटी. Okay, so this is your planting distance, pit size. Now as we saw, papaya is a dioecious variety, that's why you may have male plants, correct? मग त्यामुळे काय होतं तुमचं, ड्यू टू दिस सेक्स व्हेरिएशन 40 to 60% ऑफ द प्लांट मे टर्न आउट टू बी अ मेल प्लांट. मग तुमचे अर्धे जर प्लांट्स मेल प्लांट टर्न होणार असेल आणि एका हेक्टर मध्ये तुम्ही एवढी लावले आणि अर्ध शेत जर तुमचं मेल प्लांट होणार असेल, सो दिस इज अ ह्यूज लॉस फॉर द फार्मर. दॅट्स वाय what the farmer does is they use in case of dioecious varieties only, बरं का, dioecious variety मध्येच फक्त आपण हे फॉलो करतो. गायनोडायोशियस मध्ये आपण बघितलं सगळेच प्लांट तुमचे फिमेल किंवा हर्मॅफ्रोडाईट असतात, त्यामुळे त्याला हे गरज नाही. So in dioecious variety what they do is they will plant 2 to 3 seedlings per hole at 30 centimeter distance apart in a pit. इथे खाली जर बघितलं तर एका पीट मध्ये तुम्ही 3 सीडलिंग्स लावता 30 सेंटीमीटर अवे फ्रॉम इच अदर. आणि हे तुम्हाला कधी कळतं हे फिमेल आहे का मेल आहे, ओनली ऍट द टाइम ऑफ फ्लावरिंग. जेव्हा त्यांना फ्लावर्स येतात तेव्हाच तुम्हाला कळतं की हे झाड फिमेल झाड होतं का हे झाड मेल झाड आहे. and at that time you will remove excess amount of male plants from the orchard. तुम्हाला pollination साठी you require only one male plant for every 15 to 20 female plant. मग शेतामध्ये 15 ते 20 फिमेल झाडाच्या मागे तुम्हाला एक मेल प्लांट ठेवावं लागतं. अदर एक्सेस अमाउंट ऑफ मेल प्लांट्स शुड बी रिमूव्ह आणि मग तिकडे तुम्ही वाटलंच तर परत दुसरे प्लांट्स लावू शकता पपयाचे. ओके, इन केस ऑफ बायसेक्शुअल व्हरायटी such contingency is not required. Bisexual hermaphrodite varieties मध्ये ह्याची गरज पडत नाही, बिकॉज ऑल प्लांट्स विल बेअर फ्लावर्स, फिमेल आणि मेल दोन्ही पार्ट्स त्या hermaphrodite प्लांट्स मध्ये असतात. So one seedling per pit is required for gynodioecious or hermaphrodite varieties. Okay, best time is at the onset of monsoon. हे तुम्ही कुठल्याही झाडांना लावू शकता. बेस्ट ट्रान्सप्लांटिंग टाइम, प्लांटिंग टाइम is during monsoon season. Okay, so June to October are good enough for most of the India. आणि साऊथ इंडिया मध्ये काय होतं तुमचं, नॉर्थ ईस्ट वरून पण मनसून येतं, तर जानेवारी मार्च मध्ये पण तुम्हाला तिकडे रेनफॉल मिळते. दॅट्स वाय इन साऊथ इंडिया यू कॅन प्लांट ड्युरिंग जून टू ऑक्टोबर अँड जानेवारी टू मार्च इज सुटेबल फॉर ट्रान्सप्लांटिंग और प्लांटिंग ऑफ युअर पपया. ओके, सो हे पिक्चर्स दाखवून मला एक विचारायचं होतं. आय एम नॉट शुअर इफ यू विल अंडरस्टँड इट. आफ्टर लुकिंग ॲट दिस पिक्चर तुम्हाला ह्याच्यातून काय समजून येतं, ह्या दोन पिक्चर्स जे आहेत त्याच्यामधून तुम्हाला काही समजून येत आहे का पपयामध्ये? व्हॉट इज अ टिपिकल कॅरेक्टरिस्टिक ऑफ पपया फ्लावरिंग अँड फ्रुटिंग, कळतंय का तुम्हाला? दिसतंय सगळ्यांना पिक्चर? Yes, ma'am. ओके, आपण बनाना शिकलो, आपण मँगो शिकलो, तर मँगो आणि बनानाच्या फ्लावरिंग फ्रुटिंग पेक्षा पपयाचं फ्लावरिंग फ्रुटिंग कसं वेगळं आहे, कोणी सांगू शकतं का? ब्रांचेस वर नाही येते. ब्रांचेस वरती नाही येते. ओके, करेक्ट, स्टेम वरती येतं. अजून अजून कुणाला? ग्रो हॉरिझॉन्टली अँड रिस्पेक्टिव्हली. ग्रो हॉरिझॉन्टली
किंवा ते जसे बंच ते येत आहेत तुमच्या स्टेम वरती तसे तसे ते ग्रो होतात. अजून काही आहे का? आपलं मँगोचं फ्लावरिंग कधी होतं? When carbohydrates are usually more than that of nitrogen. ओके, विच सीझन? दॅट इज करेक्ट. कार्बोहायड्रेट जेव्हा जास्त असतात नायट्रोजन पेक्षा ऍट दॅट टाइम फ्लावरिंग ऑकर. इन मँगो ड्युरिंग विच सीझन किंवा विच मंथ फ्लावरिंग स्टार्ट? आपण मोहर बघतो ना बाहेर, कधी येतं? Winter season. डिसेंबर. Winter. डिसेंबर ऑनवर्ड्स फ्लावरिंग इन मँगो स्टार्ट. करेक्ट. पपयामध्ये इथं तुम्ही मला सांगू शकता का आता ह्या पॉइंट वरून कसं इथं डिफरन्स आहे? काय डिफरन्स आहे इथे बघून सांगू शकता? Papaya do not have any season. Papaya do not have any season. Papaya flowers throughout the year. ह्या पिक्चरचा दाखवायचा हाच हेतू होता. पपयामध्ये फ्लावरिंग, फ्रुटिंग अँड रायपनिंग इज ऑकरिंग सायमल्टेनियसली. आता ह्या झाडामध्ये वरती फ्लावर्स पण येत आहेत, खाली फ्रुट्स, इमॅच्युअर फ्रुट्स पण आहेत आणि सगळ्यात खाली इथे पपई राईप पण होती. म्हणजे एकाच टाइमला पपयामध्ये फ्लावरिंग होत आहे, एकाच टाइमला फ्रूट डेव्हलपमेंट होत आहे, एकाच टाइमला रायपनिंग होत आहे. सो दॅट्स वाय फ्रॉम fertilizer point of view, nutrition of papaya is different from other fruit crops. आपण जेव्हा म्हणतो मागच्या वेळेस पण आपण शिकलो ना की युजली फ्लावरिंगच्या आधी फ्लावरिंगच्या वेळेस प्रॉपर इरिगेशन दिलं पाहिजे आणि फर्टिलायझर्स पण प्रॉपर अप्लाय केले पाहिजे फ्लावरिंगच्या वेळेस, जेणेकरून प्रॉपर फ्लावर फ्रूट डेव्हलपमेंट झाली पाहिजे. तर बिकॉज इन पपया दिस फ्लावरिंग keeps on going continuously, fruiting is also occurring, ripening is also occurring. That's why this is a heavy, good amount of fertilizer should be given to papaya. It requires lot of fertilizer. So this is the important point. Okay, so nutrition of papaya is different from other crops because of its quick growing, continuous and heavy fruiting nature. तुमचं एका वर्षात त्याचं फ्लावरिंग फ्रुटिंग चालू होतं, 2 वर्ष तुम्ही त्याला क्रॉप ठेवता, तिसऱ्या वर्षी आपण काढून टाकतो त्याला. सो इट हॅज व्हेरी क्विक ग्रोथ, फास्ट त्याची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ आहे. ज्युव्हेनाईल फेज ह्याला जास्त नाहीये. मँगोला कसे 4-5 वर्ष किंवा 10 वर्ष डिपेंडिंग इफ इट इज अ ग्राफ्टेड प्लांट ऑर सीडलिंग, तसं पपयाचं नाहीये. तर ह्याला तुम्हाला प्रॉपर न्यूट्रिएंट द्यायलाच पाहिजे. TNAU मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, the research which was conducted at Tamil Nadu Agricultural University, they have said that the nutrient uptake is more between flowering and harvesting stage. Its peak requirement between fruit development and harvesting. मग आणि हे तुमचं कंटिन्यू पपयामध्ये होतच राहतं. All 3 stages, flowering, fruiting and harvesting, are simultaneously or concurrently occurring in papaya plant. Therefore, regular fertilizer application should be given to your papaya plant. 10 kgs of farmyard manure. Besides that, you can give 50 grams of each nitrogen, phosphorus and potassium at bi-monthly interval. 2-2 मंथच्या इंटरवल मध्ये ह्याला देतच राहायचं. असं नाही, असं स्पेसिफिक नाही की फ्लावरिंगच्या आधी फ्रुटिंगच्या नंतर, असं नाही, कारण का ह्याला कंटिन्युअस फ्लावरिंग फ्रुटिंग हे होत राहतं. Indian Institute of Horticultural Research, IIHR Bangalore, they have recommended a dose of 250 grams of nitrogen, phosphorus and 500 grams of potassium per plant per year in 6 split application doses. म्हणजे वरती जसं केलं तुमचं 50 ग्रॅम बाय मंथली, म्हणजे वर्षातून 6 वेळा 50-50 ग्रॅम द्यायचं, तमिळनाडूने सांगितलं. तेच तुमचं IIHR पण फक्त काय झालं इथे 300च्या ऐवजी 250 ग्रॅम आणि पोटॅशियम तुमचं 500 ग्रॅम केलंय. स्प्लिट इट इंटू 6, इवन गिव्ह इट इन 6 स्प्लिट डोसेस. दॅट मीन्स बाय मंथलीच येतं, 2-2 महिन्यांनी तुम्हाला हे द्यायचं आहे. ओके, इरिगेशन. सो इरिगेशन, papaya responds to well copious irrigation in well drained soil. So as we already know, papaya cannot withstand water logging. त्याला तुमच्या शेतामध्ये ड्रेनेज प्रॉपरली नसेल आणि तुम्ही एक्सेस अमाउंट ऑफ इरिगेशन जर दिलं आणि शेतामध्ये जर पाणी साठून राहिलं, तर here you can see it is very susceptible to water logging. Plant will start wilting, drying, yellowing of leaves occur. So this is a major problem in papaya. So
Regular irrigation should be given, good amount of irrigation should be given depending on your soil type. Okay. Fruit developmentच्या टाइमला if you give good amount of irrigation, you will get good large sized fruits. Okay. In India, most of the times 8 to 10 days interval la you can give your irrigation. Okay. Depending on season also. Summer season मध्ये मग तुमचे डेज कमी होऊन जातात, 4-5 दिवसातून एकदा. Rainy season मध्ये depending on the rainfall you will decide if you have to irrigate the plant. Okay, so this is irrigation and fertilizers. After cultivation, so here it is mainly because of the तुमचं जे मेल फिमेल प्लांट्स असतात त्याच्यावरती डिपेंडेंट. So you cannot identify the sex at early stage until the plant starts flowering. तुम्हाला पपयाचं झाड आयडेंटिफाय करता येत नाही. ओके, फ्लावरिंग आपण पुढे बघायचं आहे, sex expression and flowering. Okay, so it will take at least 4 to 5 months after planting for the plants to start flowering. Okay, so हे आपण मगाशीच बघितलं. So for every 15 to 20 female plants you have to keep one male plant, and excess amount of male plants should be removed. Okay, out of the 3 plants which we are planting in the pit, each pit you should retain only the vigorously growing female or hermaphrodite tree. म्हणजे एका पीट मध्ये जे 3 झाडं होते त्याच्यातले तिन्हीच्या तिन्ही जर फिमेल किंवा हर्मॅफ्रोडाईट निघाले तर त्यातलं जे विगरस आहे, जे खूप चांगलं ग्रो होत आहे, तसलंच एक झाड तुम्ही रिटेन करायचं. बाकीचे दोन्ही फिमेल प्लांट्स पण तुम्ही काढून टाकायचे. ओके, ड्युरिंग द प्री बेअरिंग एज you can give intercrops like vegetables like cabbage, cauliflower, onion. तुमचे पहिले 4-5 महिने जेव्हापर्यंत फ्लावरिंग होत नाही तेव्हा एक तुमचा कुठला तरी व्हेजिटेबल क्रॉप तुम्ही घेऊ शकता. रेग्युलर वीडिंग शुड बी डन. ओके, कीप द ऑर्चर्ड क्लीन, weed free orchard should be there. Okay, so this is after cultivation or extra care which you have to take in papaya. Now sex expression. So as we I have explained before also, 3 types of mainly papaya plants are there, and 3 types of flowers are there in papaya: male flower, female flower and hermaphrodite flower. So on that basis तुमचे papaya can be classified as dioecious plant, hermaphrodite plant or gynodioecious. Dioecious म्हणजे काय, मेल आणि फिमेल फ्लावर्स वेगळे आहेत, वेगळ्या झाडावरती आहेत, dioecious. Hermaphrodite means what? That plant is having both flowers are having both male and female parts. So complete flower, perfect flower is hermaphrodite plant. Okay, gynodioecious means what? Female flower and hermaphrodite flowers are present. Gyno means what? Female, gynoecium female. Dioecious means what? 2 plants. The gynodioecious means what? Female flowers are also present and hermaphrodite flowers are also present on 2 different plants. That's why it is dioecious and gynodioecious. तर हे तुमचे पपयाचे सेक्स फॉर्म आहेत. ओके, as we know, until the papaya starts flowering, you cannot identify whether it is a hermaphrodite male or female plant. Different parameters also affect the sex expression in papaya, like environment. Okay, एन्व्हायरमेंट जर लो टेम्परेचर असेल तर तुमचे मेल प्लांट्स पण जे असतात, दोज प्लांट्स विल ऑल्सो स्टार्ट प्रोड्युसिंग फिमेल फ्लावर्स. सेक्स रिव्हर्सल होतं त्यांच्या. मेल झाडावरती पण जर टेम्परेचर खूप कमी गेलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला परफेक्ट फ्लावर्स जे स्वतःच्या स्वतः पॉलिनेट होऊन फ्रुट्स डेव्हलप करू शकतात, तसे परफेक्ट फ्लावर्स कॅन ऑल्सो कम ऑन युअर मेल प्लांट. कशामुळे होतं? दिस इज माय thinking. Okay, because whenever the plant is facing any kind of stress, झाडाला जेव्हा पण कुठलाही स्ट्रेस मिळतं तर सगळ्यात पहिला रिस्पॉन्स जो झाडाचा असतो त्यांनी पटकन फ्लावरिंग करून फ्रुट्स डेव्हलप करायला पाहिजे, जेणेकरून सिव्हिअर केसमध्ये ते झाड मरणार आहे तर त्याचं त्याचं प्रोपोगेशन पुढे झालं पाहिजे, प्रोजेनी डेव्हलप झाली पाहिजे. म्हणून खूप वेळा ना वॉटर इरिगेशन तुम्ही फ्लावरिंगच्या आधी विथहेल्ड करता. खूप साऱ्या झाडांमध्ये, सिट्रसमध्ये, तुमचं पोमोग्रॅनेटमध्ये, ग्वावामध्ये
फ्लावरिंगच्या आधी इरिगेशन स्टॉप करतात. तुमचे 4 महिने 2 महिने फ्लावरिंगच्या आधी इरिगेशन इज कम्प्लिटली स्टॉप, जेणेकरून तुमच्या त्या झाडांना हे वॉटर स्ट्रेस भेटलं पाहिजे. मग त्या झाडाला वाटतं की आता आपण मरणार आहोत, आपल्याला वॉटर नाही भेटणार, आपण मरणार आहे, तर ते दॅट प्लांट स्टार्ट्स प्रोड्युसिंग फ्लावर्स. So I think similar is the case with the papaya male plant. When low temperature is there, this is a tropical crop. In low temperature, this male plant will also start producing perfect flowers so that it can propagate into new generation. त्याला फळं लागून ते सीड्स परत नेक्स्ट जनरेशन जेव्हा कंड्युसिव्ह टेम्परेचर होईल, चांगलं टेम्परेचर होईल, तेव्हा त्या फळांमधून नवीन प्रोजेनी जन्मायला यायला पाहिजे. So this is what my thinking is there. Okay. Even female flower production is increased in cool weather and short days. Short days means what? Less amount of sunlight. Less sunlight means what? Temperature will be low. Specifically winter मध्ये तुमचा असतो, करेक्ट? तर तेव्हा पण फिमेल फ्लावर्स मध्ये पण फ्लावर प्रोडक्शन increases. Okay. Season of planting also affects sex expression. Planting during February shows more male plants, while planting in March and April produces an equal number of staminate and pistillate plants. मग तुम्ही जेव्हा प्लांटिंग करता तेव्हा मार्च समर मंथ मध्ये मार्च एप्रिल मध्ये जर प्लांटिंग केलं तर you will get 50-50 or equal number of male and female plants in dioecious varieties. Okay. Growth regulators like gibberellic acid, Ithrel releases ethylene, SADH, phosphon D increases the femaleness in dioecious type. मग फिमेल डायोशियस व्हरायटीज मध्ये तुम्ही ह्याचे स्प्रेइंग जर केलं तर त्याच्यामध्ये फिमेल फ्लावर्स किंवा फिमेल प्लांट्स जास्त डेव्हलप होणार. So Carica papaya is a trioecious species. It means it has 3 sex forms: trioecious, female, male, and hermaphrodite. This we have already studied. So हे डिटेल मध्ये नको तुम्हाला जायला, हे आमच्या हॉर्टिकल्चर मध्ये आपण खूप डिटेल मध्ये फ्लावरिंग बघतो. तर स्टोरीनी, दिस इज अ सायंटिस्ट स्टोरी इन 1958. ही ऍक्च्युली differentiated these 3 female, male आणि hermaphrodite flower into more types. 8 different types of sex were given in your papaya. तर त्याच्यातलं जे तुमचं टेट्रालॉजिकल स्टॅमिनेट जे प्लांट आहे ना, ओके, झाडावरती मेल फ्लावर्स येतात, झाड पण मेल असतं, बट इट इज अ सेक्स रिव्हर्सिंग मेल प्लांट. मीन्स इट प्रोड्युसेस बायसेक्शुअल फ्लावर्स हॅव्हिंग वायबल सीड्स. मगाशी जे आपण बघितलं विंटर मध्ये किंवा लो टेम्परेचर मध्ये मेल प्लांट स्टार्ट प्रोड्युसिंग perfect flowers, bisexual flowers, which will set fruits and which will have viable seeds. म्हणजेच काय, ते सीड जर खाली पडले तर त्यांच्यातून नवीन झाड येणार. त्यामुळे मला असं वाटतं की हे स्ट्रेस तेव्हा जेव्हा त्या पपयाच्या झाडाला मिळतो टू हॅव टू कंटिन्यू इट्स प्रोजेनी, टू कंटिन्यू इट्स जनरेशन, दिस मेल प्लांट्स ऑल्सो प्रोड्यूस female bisexual flower. ह्यालाच आपण सेक्शुअल ॲम्बिव्हॅलन्स म्हणतात. तर हे तुमचे पपयाचे वेगवेगळे टाइप्स आहेत, हे डिटेल मध्ये करायची गरज नाही. जस्ट फॉर युअर अंडरस्टँडिंग, 8 different sex types were given by story in papaya in 1958. ह्याच्यापेक्षा जास्त डिटेल मध्ये ह्याच्यात जाऊ नका, मला ऑब्जेक्टिव्हला एवढंच ह्या स्लाइड मधून समजून घ्यायचंय. ओके. Here are the different papaya flowers. This is a female flower. This is a hermaphrodite flower. तुम्हाला फक्त अंडरस्टँडिंग साठी. ओके. इथे बघा पोलन्स पण आहेत, इथे ओव्हरी ही जी आहे ओव्हरी आहे. सो दिस इज अ hermaphrodite flower. This is a female flower. No anthers or stamens are present. Only ovary style stigma is present. So this is complete female flower. मग हे खालचे 3 पण वेगवेगळे डिफरंट टाइप्स ऑफ hermaphrodite फ्लावर्स आहेत, ते तुमचे ह्याच्यात दिसतात. ओके. हे एलॉंगेटेड ओव्हरी आहे. मग काही काही पपया आपण बघितलं, रेड लेडी एलॉंगेटेड व्हरायटी होते, तर ते बिकॉज दिस इज अ एलॉंगेटेड ओव्हरी. काही काही पपयात आपण ग्लोबोज किंवा राऊंड शेप बघतो, कारण का त्याची ओव्हरी जी असते ती ग्लोबोज असते, ओव्हॉइड असते. ते इथं दिलेलं आहे, हे तुम्हाला काही पाठ करायची गरज नाही. Here it is given the ovary elongata means what? Ovary is elongated. Otherwise it has globose ovary. मग त्या ओव्हरी वरती हे रिजेस पण दिसतात, 5 रिजेस. तर कधी कधी पपया फ्रूट जर तुम्ही बघितलं तर त्याच्यावरती आपल्याला असे रिजेस पण दिसतात. टिपिकल. आता हे एलॉंगेटेड व्हरायटीज आहेत.
आणि हे आले तुमचे ग्लोबोस राऊंड शेप व्हरायटी आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला हे 5 सेगमेंट्स दिसतात आणि ही आली तुमची elongated variety red lady. Okay, so this depends on the shape of the ovary. जे इथे या स्लाइड मध्ये दिलेले ते तुम्ही फक्त फॉर युअर एक्स्ट्रा नॉलेज दिस स्लाइड इज देअर, अदरवाइज डू नॉट स्टडी दिस स्लाइड, नाही तर मी नोट्स मधूनच काढून टाकेल तुम्हाला जर कन्फ्युज होत असेल तर. Then harvesting and yield. The papaya crop starts bearing flowers and fruits are becoming available to harvest after 12 to 14 months from the time of planting. झाडं लावल्यापासून एका वर्षात तुम्हाला फ्रुटिंग चालू होतं. ओके, and as we studied, the cropping is continuous during the life of the tree. फ्रुटिंग होतं, फ्लावरिंग कंटिन्युअस होत असतं आणि रायपनिंग पण सायमल्टेनियसली होत असतं. In plains of North India, the fruits continue to mature through the spring and summer, but in cooler places, in hilly areas, only 3 to 4 months from February to May, the maturity of the fruits or ripening will occur. So depending on the temperature, ripening तुमचं हे change होत राहतं. Harvesting papaya is a climatic है का non climatic है papaya? Climatic. Papaya is a Climatic. okay. Papaya is a Climatic. climatic आहे. So mature तुमचं जेव्हा fruit mature होतं and when the color start changing from green to yellow, at that time also you can harvest the fruits for distant market. ओके, आणि जर तुम्हाला लोकल मार्केट म्हणजे आज शेतातून काढून बाजारात न्यायचं असेल लगेच, तर तुम्ही त्याला थोडं राईप स्टेज वरती पण हार्वेस्ट करू शकता. आणि तुमच्या स्वतःच्या बागेतलं असेल तर फुल राईप स्टेज जेव्हा फुल कलर डेव्हलपमेंट होते तेव्हा तुम्ही हार्वेस्ट करू शकता. झाडावरती पिकलेले पपया दे आर मोर स्वीटर ॲज कम्पेअर टू द अर्ली हार्वेस्टेड फ्रुट्स. ओके, तर कुठल्या पण फ्रुट्स मध्ये हे फॉलो होतं. झाडावरती पिकलेले फ्रुट्स ऑब्विसली त्यांना फोटोसिंथेसिस जास्त भेटलेले असतात, शुगर कंटेंट त्यांचा जास्त असतो, त्यामुळे त्यांना स्वीटनेस पण जास्त असतो. On an average per tree you can get 50 to 100 fruits depending on the variety. Okay, also depending on the number of female flowers, hermaphrodite flowers in the orchard, त्याच्यामुळे तुमचं पर हेक्टर yield पण जे आहे ते किती हर्मॅफ्रोडाईट प्लांट्स आहेत किंवा किती तुमचे फिमेल प्लांट्स त्या शेतामध्ये आहेत त्या बेसिसवरती तुमचं yield हे पपयामध्ये डिटरमाइन केलं जातं. सो तमिळनाडू ब्रेड व्हरायटीज ऑन अन ॲव्हरेज yield 100 to 160 टन पर हेक्टर. तर बनाना नंतर पर हेक्टर yield हे पपयाचं सगळ्यात जास्त आहे. 100 to 160 टन per hectare yield is obtained. So economic crop is economic yield in papaya you can obtain up to 2 years. त्याच्यानंतर मग आपण काय करतो ते झाड आपण तोडून टाकतो, मग न्यू नेक्स्ट क्रॉप आपण लावतो. पपया जर तुमच्या अजून एक रिझन असं आहे की जसं जसं पपयाचं झाड वरती उंच जात राहतं तसं तसं आपल्याला हार्वेस्टिंग पण डिफिकल्ट होतं. तर आपल्या गार्डन मध्ये पण इन आवर गार्डन ऑल्सो इफ यू हॅव ऑब्झर्व ॲज द ट्री स्टार्ट ग्रोईंग टॉलर फ्रुटिंग डिक्रीजेस आणि मग ब्रांचिंग पण स्टार्ट होतं झाडाला. सो दॅट्स वाय economic age of the plant, economic yield is obtained only up to 2 years. Afterwards you can remove the plants. Okay, if the fruits are to be consumed locally you can keep them, store them or transport them in a layer of straw. कारण का तुम्ही जर राईप स्टेजला हार्वेस्ट केलं यू हॅव टू प्रिव्हेंट मेकॅनिकल इंजुरी. फॉर डिस्टंट मार्केट you can use again straw and bamboo basket to avoid any kind of bruising or mechanical injury. क्लायमॅट्रिक फ्रुट्सला किंवा कुठल्याही फ्रुट्सला जेव्हा पण मेकॅनिकल इंजुरी होते तेव्हा इथिलीन गॅस रिलीज होतो. इथिलीन गॅस इज ऑल्सो नोन ॲज रायपनिंग गॅस, स्ट्रेस हार्मोन त्याला म्हटलं जातं. कारण का जिथं जिथं स्ट्रेस पडतो इंजुरी होते, वुंडिंग हार्मोन पण त्याला म्हटलं जातं, वुंडिंग गॅस. जिथं जिथं इंजुरी होते तेव्हा इथिलीन लवकर फॉर्म होतो, त्यामुळे लवकर ते फ्रूट राईप होणार आणि त्याची शेल्फ लाईफ जी आहे ती कमी होणार. सो दॅट्स वाय केअर शुड बी टेकन so that fruits are not injured during harvesting or during transportation and marketing. Extraction of papain. तर मगाशी आपण म्हटलं latex of papaya contains
proteolytic enzyme known as papain. It helps in breaking down proteins lytic breaking down. So proteolytic enzyme papain helps in breaking down of proteins. त्याला मार्केटमध्ये खूप व्हॅल्यू आहे. Okay. So latex or milky juice of unripe green papaya contains large amount of digestive enzyme papain, which helps to digest protein. Fully developed green large size hard papaya fruits about 3 months old are usually selected for tapping purpose. तुम्हाला आपल्याकडे टाइम आहे आज, तर मी तुम्हाला क्विक हा व्हिडिओ दाखवते how the papain is extracted from your unripe papaya plants. Okay, 1-2 मिनिटाचाच व्हिडिओ आहे. We'll see that. Usually when you're harvesting it, the latex you will obtain the latex by scratching the papaya fruit. तुम्हाला पपयाच्या कधी पपया इमॅच्युअर पपया जर खाली पडला किंवा तोडला तर त्याला तुम्हाला तो मिल्की व्हाईट ज्यूस येतो. सो immature papayas you can get this latex by scratching it. So here you can see this is a papaya orchard and they are using this plastic films. They are putting it below each papaya plant आणि ह्याच्यावरती तुमचं ते लॅटेक्स गोळा होणार. ओके, त्याला वॉश करून घेतलं त्यांनी. नाउ हिअर शी इज युजिंग दिस स्टिक, बांबू स्टिक वगैरे वापरू शकता, मेटल स्टिक नाही वापरायची, प्लास्टिक और वुडन स्टिक्स यू कॅन यूज अँड यू हॅव टू स्क्रॅच द पपाया फ्रुट्स. हे ते स्क्रॅच करतात. Okay, after scratching here you can see the milky white juice or the latex starts oozing out of the fruits and हे खाली मग तुम्ही कलेक्ट करू शकता. कलेक्ट करताना पण तुम्हाला अर्धनवेअर किंवा तुम्ही असं प्लास्टिकचे कंटेनर वगैरे वापरू शकता. ओके, मेटल कंटेनर्स नाही वापरायचे. आता ह्या केसमध्ये हे लोक काय करतात, झाडावरच्या सगळ्याच फ्रुट्सला ते स्क्रॅच करतात. तर युजली लार्जर द साइज ऑफ द फ्रुट्स मोर यू कॅन गेट द पपेन एक्स्ट्रॅक्ट. इमॅच्युअर फ्रुट्सला पण तुम्हाला पपेन एक्स्ट्रॅक्ट मिळतं, राईप फ्रुट्सला तुम्हाला मिळत नाही. तर हे छोटे मोठे कुठल्याही फ्रूटची साईज न बघता सगळ्याच फ्रुट्सला हे माणसं स्क्रॅच करतात. बिकॉज दिस व्हरायटीज आर मेनली ग्रोन फॉर पपेन एक्स्ट्रॅक्शन. हे फ्रूट साठी हे ग्रो करत नाही. आणि ऑर्चर्ड जर तुम्ही बघितलं, आता मगाशी दाखवलं, वेल मेंटेन्ड ऑर्चर्ड नाहीये. झाडं पण बघा कशी सुकलेली पानं आहेत वगैरे. दिस इज नॉट अ वेल मेंटेन्ड ऑर्चर्ड. वीड्स तर सगळीकडेच उगवलेले आहेत. ओके, हिअर यू कॅन सी. आणि ऑर्चर्ड क्लीनलीनेस जे मी तुम्हाला 2 लेक्चर्स मध्ये सांगितलं, खाली पडलेले डिझीज लीव, डिझीज फ्रुट्स, दिस ऑल शुड बी क्लीन्ड. ओके, दिस आर द सोर्स फॉर इन्फेस्टेशन. या ऑर्चर्ड इज व्हेरी इल केप्ट ऑर्चर्ड. वीड्स पण सगळीकडे ग्रो झालेले आहेत. हे बघा वीड्स, एवढे वीड्स जर तुमच्या ऑर्चर्ड मध्ये असेल तर त्या झाडाला काही न्यूट्रिशन भेटत असेल किंवा झाडाला काही इरिगेशन तुम्ही देत असाल, सगळे वीड्सच न्यूट्रियंट्स घेऊन जातात. खाली हे इथं सडलेलं फ्रूट पडलेलं आहे. हे काय दिस इज अ वर्स्ट थिंग. हे सडलेल्या फ्रुट्स मधूनच तुमच्या झाडांना परत दुसरे डिझिजेस आणि इन्सेक्ट पेस्ट येतात. ओके, बॅड एक्झाम्पल. आपण फक्त पपेन कसं एक्स्ट्रॅक्ट करतायत हे बघतोय. अदरवाइज दिस इज अ व्हेरी बॅड एक्झाम्पल ऑफ कल्टिवेशन. ओके, सो हे पपेन मग जे तुमचं पडलं ते थोडं सुकल्यानंतर तुम्ही त्याला कलेक्ट करता and then you can dry it in the sun or you can even use tray dryers. Okay, so let's see more. Fully developed green large size papaya fruits 3 months old are usually selected for tapping. Scratching जो process आहे त्याला आपण tapping म्हणतो. tapping the latex. Okay, you can do it by making scratches or shallow incisions on the skin of the fruits. 0.3 centimeter deep incisions किंवा scratches किंवा तुम्ही ते कट्स देऊ शकता. आता मगाशी बघितलेल्या व्हिडिओमध्ये त्या माणसांनी काही विचार नाही केला की किती डीप वगैरे आहे. बिकॉज नोबडी हॅज दॅट मच टाइम टू सी इफ दॅट इज 0.3 सेंटीमीटर डीप और हाऊ मेनी स्क्रॅचेस यू आर गिविंग. सो ऑन एन ॲव्हरेज not more than 4 incisions per fruit at equal distance should be made every day. Okay,
मगाशी तर त्या माणसाने जिथं दिसेल तिकडे स्क्रॅचेस करून टाकले. ओके, सो you have to cover the whole surface of the fruit and not more than 5 tappings at an interval of 4 to 5 days should be done. ओके, तुमचं 5 वेळा तुम्ही ते टॅपिंग्स करायचे. तुमचे जे इन्सिजन आहेत 4 इन्सिजन्स पर फ्रूट एका टाइमला तुम्ही देऊन ऑन अन ॲव्हरेज 20 ते 25 इन्सिजन्स किंवा स्क्रॅचिंग तुम्ही एका फ्रूटला करता. नॉन मेटलिक इन्स्ट्रुमेंट शुड बी प्रिफर्ड फॉर टॅपिंग. You can avoid using metal, okay, because when metal comes in contact with this papain, the color of that papain will change. You want clear white color papain, okay, so you can use bamboo stick, you can use plastic material for making scratches. You can collect it in earthenware containers or glass containers, and this papain can be dried in the sun. Usually if you do the extraction in early morning, मग तुम्हाला पूर्ण दिवस यू कॅन युटिलाइज द एंटायर डे फॉर ड्राईंग ऑफ दिस पपेन अप टू मिड डे. ओके, तर तुम्हाला हे इझी जातं. ड्राईंग सन मध्ये ड्राय करायचं असेल तर अर्ली मॉर्निंग मध्ये स्क्रॅच करायचं, 1-2 तासात तुमचं सगळं कलेक्ट होतं पपेन, अँड ड्युरिंग द डे यू कॅन ड्राय दिस पपेन, अँड बाय इव्हनिंग इट विल बी कम्प्लिटली ड्राईड, अँड देन यू कॅन कलेक्ट दिस पपेन, और यू कॅन इवन ड्राय इट इन ट्रे ड्रायर्स. तुम्ही मशीन्स मध्ये वगैरे पण तुम्ही आर्टिफिशियल तुम्ही ह्याला ड्राईंग देऊ शकता ॲट 50 to 55 डिग्री सेल्सिअस. ओके, वन्स द पपेन इज ड्राईड, ते मगाशी जे त्यांनी कलेक्ट केलं पपेन ते कम्प्लिटली ड्राय नव्हतं, ते सेमी ड्राईड प्रोडक्ट होतं, ते मॉइस्ट प्रोडक्ट होतं. कम्प्लिटली ड्राईड पपेन विल बी व्हेरी यू कॅन मेक इझिली, you can make it into easy powder shape, and you can even sieve it. तुम्ही त्याला you can convert it easily into a powder and then sieve it at 10 mesh sieves. म्हणजे चाळणीने तुम्ही त्याला चाळू शकता त्या पावडरला, and the powder color will be cream colored powder, and this is a dried product, so completely you can pack it in completely airtight bottles or polybags. त्याला लगेच सील करून टाकायचं so that moisture doesn't enter into that product again. You can even use potassium metabisulfate to maintain the color and keeping quality of that product. Okay? Depending on the fruit size, depending on the maturity, depending on the variety, how much you are getting the papain production will vary. हे कॅरेक्टर आहेत. मोठा फ्रूट असेल तर जास्त, फ्रूट जर तुमचं खूप मॅच्युअर असेल तर कमी होणार. इमॅच्युअर फ्रुट्स वरती तुमचं जास्त पपेन मिळतं. व्हरायटीज CO2, CO5, CO6, दिस व्हरायटीज आर हाय यील्डिंग पपेन व्हरायटीज, तर त्यांच्यामधून तुम्हाला ऑब्व्हियसली जास्त पपेन भेटणार. सो दिस इज एक्सट्रॅक्शन ऑफ पपेन. नाउ लेट्स मूव्ह टू पेस्ट and diseases of papaya. We'll complete today papaya crop. Tomorrow we'll start with new chapter. Okay, so in papaya there are different types of pests: white fly, fruit fly, mealybugs, green peach aphid. So one by one let's understand this. व्हाईट फ्लाय हे तुम्ही हिबिस्कसच्या झाडावरती पण खूप वेळ बघता. व्हाईट फ्लाय आणि पेरूच्या झाडावरती पण व्हाईट फ्लाय असतात. हिबिस्कस वरती मिलीबग्स पण खूप असतात, तिथे व्हाईट फ्लायज असतात. तर दिस इज बेमिसिया टबॅकी. युजली पानाच्या खालच्या बाजूला तुम्हाला ह्याचे व्हाईट फ्लायचे नेस्टिंग दिसून येतं. तर इन व्हाईट फ्लाय द nymph and adult, the young adult means the completely developed insect, and nymph is the younger form of that insect. So nymph and adult suck the sap from the under surface of the leaf. लीफच्या खालच्या पोर्शन पासून ते तुमचं सेल्फ सॅप दे स्टार्ट सकिंग, अँड बिकॉज ऑफ दॅट क्लोरोटिक स्पॉट्स and yellowing and drying of the leaves occur. So yellow leaves व्हायला लागतात and finally the leaves will dry. So this will lead to premature defoliation, yellowing and sooty mold symptoms on the plant. जिथं जिथं जे जे पेस्ट तुमचे सेल्फ सॅप सक करतात, सेल्फ सॅप जे फीड करतात, त्याच्यानंतर दे लिव्ह शुगरी सबस्टन्स बिहाइंड, एक्सक्रीट करतात, आणि त्या शुगरी सबस्टन्स वरती तुमचं ब्लॅक सुटी मोल्ड हे फंगस ग्रो होतं. सो दॅट बिकम्स अनदर इंडिकेटर दॅट युअर प्लांट इज इन्फेस्टेड बाय दिस सेल्फ सॅप सकिंग पेस्ट. ओके, premature defoliation occur होतो, and we know how leaves are important for flowering and fruiting. So both nymphs and adults affect the plant. So how to control it? First of all,
गुड फील्ड सॅनिटेशन, रिमूव्ह द होस्ट प्लांट्स, अदर होस्ट प्लांट्स जे असतील तुमचे एरियामधले ते रिमूव्ह करायचे. यू कॅन यूज येल्लो स्टिकी स्ट्रॅप्स, तिथे तुम्ही इंडिकेटर्स म्हणून त्यांना तुम्ही येल्लो स्टिकी स्ट्रॅप्स हे तुम्हाला तुमच्या ऑर्चर्डमध्ये लावू शकतात, जिथं हे इन्सेक्ट अट्रॅक्ट होतात आणि ते स्टिकी असल्यामुळे तिकडे ते चिटकून बसतात. यू कॅन यूज दिस ऑल्सो टू कंट्रोल दिस white fly. You can use pesticides like imidacloprid, trizophos, specifically when the infestation is heavy. खूप सिरियस इन्फेस्टेशन असलं किंवा इनिशियल स्टेज मध्ये पण टू कंट्रोल द पेस्ट, easy method is to use this pesticide. You can even use biocontrol agents, तुमचे predators किंवा parasitoids. Predator means what? These insects like coccinellid, Cryptolepus, this insect feed on the white fly. तर असे प्रिडेटर्स तुम्ही रिलीज करू शकता, किंवा पॅरासिटॉइड्स, एनकार्सिया किंवा ग्वॅडलोपी. दिस पॅरासिटॉइड्स विल अटॅक दिस इन्सेक्ट्स. मग हे फंगस वगैरे असतात, मग ते त्याच्यावरती ग्रो करतात, किंवा व्हायरस असतात ते त्या व्हाईट फ्लायला किल करतात. सो दिस पॅरासिटॉइड्स ऑफ प्रिडेटर्स ऑल्सो यू कॅन रिलीज, और यू कॅन यूज नीम ऑइल. 3% neem oil also can be used to control this white fly. Okay, हे अजून एक्स्ट्रा आहे तुमचं. हे जर तुम्ही खाली पिक्चर बघितलं, हिअर इज द अंडर सरफेस ऑफ युअर व्हाईट फ्लाय, आणि इथं त्यांनी निम्फ, हे जे यंगर स्टेज छोटे छोटे आहेत ना, ते त्याचे निम्फ्स आहेत, आणि असं तुम्ही खूप साऱ्या झाडावरती बघता. तर दिस इज द इन्फेस्टेशन ऑफ द व्हाईट फ्लाय. ओके, तुमचे होस्ट प्लांट जे आहेत, brinjal is a host plant for white fly, so avoid growing host plant. Remove weed host, ज्या weeds वरती पण तुमचे व्हाईट फ्लाय ग्रो होतात तसले पण तुम्ही अवॉइड करू शकता. खूप सिव्हिअर इन्फेस्टेशन असेल तर ट्राय टू ग्रो प्लांट्स विच आर नॉट होस्ट फॉर दिस व्हाईट फ्लाय. एक्झाम्पल सिरियल्स, म्हणजे एक सीझन तुम्ही मध्ये सिरियल क्रॉप्स ग्रो करू शकता, जेणेकरून ह्याची जी लाईफ सायकल आहे ती इंटरप्ट होऊन जाते. ओके, use nitrogenous fertilizers judiciously or in control amount so that you avoid excess vegetative growth. Yellow sticky traps, 12 traps per hectare you can grow. Insecticides you can spray, or as we saw, entomopathogen fungus like Pacillomyces, किंवा तुमचे प्रीडेटर्स जे होते पॅरासिटॉइड्स जे आहेत ते पण तुम्ही कंट्रोल करायला वापरू शकता. फ्रूट फ्लाय, मागच्या वेळेस तुम्ही कुणी विचारला होता का प्रश्न, आंब्याला पावसाळ्यात आया का लागतात? तुमच्या क्लासमध्ये विचारला होता का हा क्वेश्चन? Yes, ma'am. Someone asked. Okay, because I am teaching same course to horticulture, so sometimes I get little confused which class is asking which question. But same thing, जे तुम्हाला मँगो मध्ये होतं, तुम्हाला सिट्रस मध्ये हा प्रॉब्लेम येतो, ग्वावा मध्ये हा प्रॉब्लेम येतो, इवन पपया मध्ये येतो. रिसेंटली आय हॅव इवन सीन इन कस्टर्ड ऍपल मध्ये पण आया निघतात. सो दिस इज बिकॉज ऑफ दिस फ्रूट फ्लाय, बॅक्ट्रोसेरा डॉर्सॅलिस. ओके, द adult will lay eggs in the fruits. The egg lay केल्यानंतर त्याच्यातून जे मॅगट्स किंवा ज्या आया येतात, they will start consuming the flesh of the fruit, and then liquid juice will start coming, brownish rotten patches of the fruits will be seen. जिथं जिथं ते मॅगट्स कंझ्युम करतात तिकडे तिकडे that part will start rotting. Okay, and once this occurs, plant doesn't want to keep such fruits, so the such fruits will drop down. Okay, आणि मग असे आपण शेतात बघितलं ते खाली पडलेले फ्रुट्स, असे जर फ्रुट्स तुम्ही कलेक्ट केले नाही, मॅनेजमेंट प्रॅक्टिस, सो कलेक्ट द फॉलन इन्फेस्टेड फ्रुट्स अँड डिस्पोज देम और डिस्ट्रॉय देम, बर्न देम, सो दॅट दे डू नॉट कंटिन्यू द ग्रोथ इन टू नेक्स्ट जनरेशन. हे मॅगेट्स काय होणार, हेच परत जाऊन पुढे प्युपेट होऊन ऍडल्ट होऊन परत ते सायकल कंटिन्यू होत राहते. तर ऑलवेज one of the most important control measure for pest and diseases, whichever are the affected plants, cut those plants, collect those fruits and destroy such infested parts. Okay, provide summer ploughing so that you can expose the pupa. हे सगळे सॉइल मध्ये जाऊन
हे फ्रूट जेव्हा खाली पडतं त्याच्यातून हे आया मग सॉइलमध्ये जातात, तिकडे प्युपेट होतात, हायबरनेट होतात आणि मग परत सॉइलमधून हे ॲडल्ट डेव्हलप होतात. सो टू अवॉइड दिस प्युपेशन, टू किल दिस प्युपा, यू plow the field in summer, expose the soil to sunlight, and this pupa will be get killed. Sex luring traps, methyl eugenol, you can use this sex lure traps. त्याच्यामध्ये जो स्मेल असतो, it attracts these flies and then you can they get killed. Okay, त्या ते ल्युअर मध्ये तुम्ही मिथाइल युजेनॉल, इथं खाली जे आहे पे मिथाइल युजेनॉल प्लस यू कॅन यूज द pesticide malathion in combination. So the flies get attracted to the methyl eugenol, they will consume it, and it also contains malathion. So after consuming the poison or the pesticide, they get killed. So these traps, baits should be used. Okay, you can use spraying of pesticides like malathion, fenthion, or you can even release natural enemies or predators like OPS compensates, Palangina philippines, etc. Okay, so these are different control measures. Next one, papaya mealybug, Paracoccus marginatus. हे मिलीबग तुम्ही हिबिस्कसच्या झाडावरती, फोटो आहे का मिलीबगचा, हे बघितलं असेल तुम्ही बरोबर, जास्वंदीच्या झाडावरती किंवा सीताफळ तुम्ही खाता, सीताफळच्या मध्ये मिलीबगचा पण फार इन्फेस्टेशन असतं, बघितलंय का मिलीबग? Yes, ma'am. Yes, ma'am. हे मिलीबग असे असतात सीताफळावरती, तर ते वरतीच खाताना यू हॅव टू बी व्हेरी केअरफुल. हिबिस्कस, then you have lot of other this is a polyphagous pest, so lot of you have host plants, citrus, avocado, hibiscus, pepper, eggplant म्हणजे ब्रिंजल, स्वीट पोटॅटो, मँगो, चेरी, भरपूर प्लांट्सला मिलीबग अफेक्ट करतात, so they become the host plant. So papaya mealybug is supposed to be a native from Mexico, Central America. However, तिकडून हे आलं, पण तिकडं हे सिरियस पेस्ट नाहीये, कारण का बिकॉज दे हॅव लॉट ऑफ नॅचरल एनिमीज इन Brazil or in Mexico, Central America, where these natural enemies eat this papaya mealybug. So it is a serious pest in other countries except where it originated. Okay, so damage symptoms, wherever above the ground, whatever parts are there, तुमचा स्टेम आहे, लीव्स आहे, फ्रुट्स आहे, सगळीकडे हे पपया मिलीबग, they will form a cotton like mass and start consuming the, sucking the sap of that fruit of that plant. Okay, मग तुमचे फ्रूटला असेल तर फ्रूटचा सेल सॅप करतील, लीव्स वरती, स्टेम वरती, सगळीकडे दे स्टार्ट सकिंग द सेल सॅप. सो ऑब्वियसली दे आर सकिंग द सेल सॅप, दे विल लीव your sugary substances behind. Honeydew is extracted. On that honeydew you will start getting black sooty mold. मग तुम्ही असे काळे झालेले तुमचे फ्रुट्स लीव्स वरती असेल तर तुमचं फोटोसिंथेसिस अफेक्ट करतं, फ्रूट वरती असेल तर असे काळे झालेले फ्रुट्स मार्केटमध्ये कोणीच घेणार नाही. So this is secondary problem, this black sooty mold. Okay, so what they do is they suck the sap by inserting the stylets into the epidermis of leaf, fruit and stem. While doing that, they will also inject toxic substances, and this causes chlorosis or yellowing of the plant, then stunting of the plant, leaf will start deforming, crinkling किंवा shriveling होतं, आणि early leaf fall, early fruit drop, and in severe cases your plant can also die. So this becomes a major problem. Heavy infestations are capable of rendering fruit inedible due to buildup of thick white waxy coating. इथं आहे हे असं हेवी इन्फेस्टेशन जर तुमच्या फ्रुट्स वरती झालं तर हे फ्रुट्स तुम्ही कंझ्युम करू शकत नाही, हे असले आपण घेत नाही. सो दिस इज सिव्हिअर हेवी इन्फेस्टेशन ऑफ मिलीबग ऑन युअर पपया. होस्ट प्लांट, दिस इज अ पॉलिफॅगस पेस्ट, म्हणजे ह्याला खूप सारे झाडांना हे अफेक्ट करतं. मोर देन 55 होस्ट प्लांट्स हॅव बीन आयडेंटिफाईड फॉर डिफरंट मोर देन 25 जनराज. खूप वाईड व्हरायटी ऑफ प्लांट्सला हे अफेक्ट करतं. पपया आहे, हिबिस्कस, ॲव्होकॅडो, सिट्रस, कॉटन, टमॅटो, पेपर, ब्रिंजल, एग प्लांट म्हणजे ब्रिंजल, बीन्स, पीस, स्वीट पोटॅटो, मँगो, चेरी, पोमोग्रेनेट,
अजून भरपूर तुम्ही कुठे पण बघा तुमच्या घरी वगैरे पण ऑर्नामेंटल प्लांट्स वरती पण हे मिलीबग्स असतात. मॅनेजमेंट मगाशी जे बघितलं ते, and you can even release parasitoid Asarofagus papaya at 100 parasitoids per field or village or block you can release. One common thing in this mealybug is त्याच्यामध्ये हे symbiotic association with ants. It is having association with ants. Mealybugs offer the ants this sugary excreta जे ते पाठवतात, honeydew excreta, त्याच्यावरती हे ants feed करतात, and in return these ants protect the mealybug from their natural enemies जे आहे तुमचे बिटल्स असतात, लेडीबर्ड बिटल किंवा पॅरासाइट्स वगैरे असतात, त्यांच्यापासून हे ants त्या मिलीबग्सला वाचवतात आणि तसं त्यांचं सिम्बायोटिक असोसिएशन चालू राहतं. ओके, so this is another extra point. Next pest is your green peach aphid. So Myzus persicki. Here also this is a cell sucking pest, cell sap sucking pest. In this, the nymphs and adults suck the sap from the leaves, petioles, and fruits. Because they suck the sap, they inject the toxins. That because of that, shriveling of the leaves, curling of the leaves occur, premature leaf fall occur, premature fruit drop occurs, and this is how you can identify the pest. Okay, remove all, destroy. मगाशी तिकडं पण जे आहे मिलीबग्सला रिमूव्ह अँड डिस्ट्रॉय ऑल द डॅमेज प्लांट. जिथे जिथे इन्फेस्टेड आहे ते सगळे plant, leaf असो, stem असो, fruits असो, collect it and destroy it. You can spray pesticides like dimethoid or methyl dimethoin, or you can release parasitoids like Aphelinis mari or Coccinella. Then comes your diseases of papaya. तर तुमचे व्हायरस डिजीज पपयामध्ये आहेत खूप सारे. We'll study one by one. First is your this is your stem rot of papaya. Okay. Usually तुमचं जिथं the stem comes in contact with the soil, this is in such areas water soak patches occur. This एका साइडला तुमचं जे वॉटर सोक एरियाज आहेत ते स्टार्ट होतात अँड दे कॅन गर्डल ऑर कम्प्लिटली सर्क्युलेट द स्टेम. पूर्ण स्टेमला ते सर्क्युलर कव्हर करून टाकतात, जेणेकरून मग तो एरिया तुमचा काय होतो, श्रिवेल होतो, तो तुमचा एरिया वीक होऊन जातो, रॉटिंग ऑफ टिश्यूज ऑकर, अँड फ्रॉम दॅट पार्ट युअर in severe cases your plant can fall down. ते तुमचा plant it cannot withstand strong wind and it will fall down or topple down because in the base of the stem all the tissues have been rotted or have decomposed. Okay, it is a severe disease of papaya. Water soaks patches near the ground where the stem comes in contact with the near the ground with the soil. At that area this foot rot or stem rot of papaya occurs. Slowly it will start from one area but it will cover the entire stem, so it causes rotting of tissues. Leaves will start turning yellow and drop, and then as I told, the plant will not withstand wind and it will fall down. Okay, seed treatment with Thyram or Captain fungicides, chlorothalonil, or drenching with copper oxychloride Bordeaux mixture can be done to prevent this foot rot or stem rot. Ring method of irrigation. तुम्हाला इरिगेशन शिकवले नाही, पण रिंग मेथड मध्ये काय असतं की त्या झाडाच्या पेरिफेरीला एक खड्डा खोदला जातो आणि त्या खड्ड्यातच पाणी दिलं जातं. Means what? You do not allow the water to come in direct contact with the stem of the plant. So that's why this rotting will not occur. तर त्याला रिंग मेथड ऑफ इरिगेशन असते. दिस इज फॉलोड टू प्रिव्हेंट कॉलर रॉट. सिट्रस मध्ये कॉलर रॉट असतं, गमॉसिस असतं, पपया मधलं स्टेम रॉट. जिथं जिथं स्टेमला प्रॉब्लेम येतात तिकडं ही रिंग मेथड ऑफ इरिगेशन नेहमी करायची. ओके, रिंग मेथड कळेल का सगळ्यांना? Yes, ma'am. झालंय का? Yes, शिकवलंय का रिंग इरिगेशन? Here. No, ma'am. In ring irrigation, around the periphery you will create a ring
आणि त्या पेरिफेरीमध्येच तुम्ही पाणी टाकता. त्या स्टेमच्या डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये पाणी येत नाही, त्यामुळे हे जे स्टेम रिलेटेडचे डिझिजेस असतात ते होत नाहीत आणि ते स्प्रेड पण होत नाहीत. म्हणजे एका झाडाला जरी तो स्टेम रिलेटेड डिझीज झाला तर एका झाडापासून ह्या दुसऱ्या झाडाला पाण्यामधून ते फंगस किंवा ते ऑर्गॅनिझम्स ते स्प्रेड होत नाही. सो रिंग system of irrigation is commonly followed in fruit crops. Okay, so this was your ring method. So this is done in to prevent this stem rot of fruit. Then powdery mildew. तुमच्या रोज वगैरे मध्ये ग्रेप्स मध्ये पावडरी मिल्ड्यू खूप प्रॉब्लेम आहे. ओइडियम कॅरिके. It is promoted mainly because of high humidity and temperature when it is in the range of 24 to 26 degrees Celsius. So these are conducive conditions, weather conditions in which this powdery mildew incidents occur. High humidity and temperature also 24 to 26 degrees Celsius. Usually powdery whitish growth starts occurring on the leaves. Okay, even on the fruits you can see small spots start होतात and these spots will start enlarging, coalesce होतात एकमेकांना, मग ते emerge होतात आणि मग they become larger. They start covering large area on the leaf. They can cover even the entire leaf, and in severe cases, severely infected leaf, they become chlorotic, yellowing होतं त्यांचं, distortion होतं, and finally leaf fall will occur. लीफ फॉल मगाशी त्या व्हिडिओ मध्ये पण बघितलं, काय काय झाडांना थोडेसेच लीफ होते. लीफ फॉल झालं म्हणजे तुमच्या प्लांटचं सगळं fruiting, flowering is all affected. Okay, even on the fruits here you can see the powdery mildew growth can be seen on the fruits. Whenever it occurs on the fruits remain small in size, malformed, or they will not develop properly. How to control it? You can dust sulfur or you can spray calyxin at 50 days interval to control this disease. तुम्हाला ऑब्जेक्टिव्हच्या पॉइंटमध्ये कुठल्या फ्रूट क्रॉपला कुठले मेजर पेस्ट आहेत, कुठले डिझिजेस आहेत, ते तुम्हाला महत्वाचे आहेत. कसं कंट्रोल करतात जर स्पेसिफिक असेल तरच, नाही तर एवढं सगळे इट इज नॉट पॉसिबल फॉर यू टू रिमेंबर ऑल दिस इन्सेक्टिसाइड्स अँड पेस्टिसाइड्स. ओके, एवढं डिटेलमध्ये आत्ता ऑब्जेक्टिव्ह बेस्ड जी एक्झाम आहे त्याला तुम्हाला हे विचारत नाही. जेव्हा थेरी टाईप एक्झाम असते तेव्हा तुम्हाला ते विचारतात कंट्रोल मेजर्स, तेव्हा तुम्हाला लिहावे लागतात. ओके, तर युजली पाठ करताना पण ना टिपिकल असतात हे पावडरी मिल्ड्यू वगैरे रिपीट होतात क्रॉप्सला, तर एका झाडाचा कंट्रोल मेजर पावडरी मिल्ड्यूचा जर तुम्ही कंट्रोल मेजर पाठ केला तर तुम्हाला माहिती आहे कुठल्या कुठल्या झाडाला पावडरी मिल्ड्यू आहे, तर ते तुम्ही लिहू शकता. आता ऑब्जेक्टिव्ह बेस्ड पेपर असल्यामुळे तुम्हाला ते एवढं काही डिटेलमध्ये तुम्ही लिहितच नाही. तुम्हाला जे क्वेश्चन असेल MCQ तेच तुम्ही त्याच्यात लिहिता. तर तुम्हाला कोणी डिटेल विचारणार नाही पावडरी मिल्ड्यूला कॅलेक्सिन वापरतात, सल्फर वापरतात, कसं वापरतात. ओके, but you should understand what are the symptoms. Example, humidity increases powdery mildew, at what temperature it is increased, this you should know. Okay, next one, and also जिथे जिथे कॉझल ऑर्गॅनिझम दिलेले आहेत ते कॉझल ऑर्गॅनिझम तुम्हाला माहिती पाहिजे. ओके, नेक्स्ट इज युअर पपया मोझॅक व्हायरस. इट कॉजेस द पपया मोझॅक डिझीज. व्हायरस नेम जीनस इज पोटेक्स व्हायरस. पोटेक्स व्हायरस स्पीशीज इज पपाया मोझॅक व्हायरस. ह्याच्या स्पीशीजच नाव PMV आहे. जीनस इज युअर पोटेक्स व्हायरस. ओके, हे तुम्हाला माहिती पाहिजे. देन this virus, serious problem, this virus can attack papaya plants of all different ages. young seedlings पासून मोठे mature plants ला पण हे affect करतं. most seriously it is observed in young plants and it is transmitted, the vector is aphid. हे तुम्हाला माहिती पाहिजे. पपया मोझॅक डिझीज is transmitted through aphids. Okay, किंवा वेक्टर ऑफ पपाया मोझॅक डिझीज आर aphids. दिस कॉजेस लीफ मोझॅक. इथं पुढे पिक्चर असेल, हे असं लीफ मोझॅक. ओके, मोझॅक पॅटर्न म्हणजे स्पॉटिंग व्हायला लागतं. वेन बिकम्स मोर प्रॉमिनेंट. वेनिंग प्रॉमिनेंट होतं. कर्लिंग ऑफ लीव्स, वरती त्यांचे कर्लिंग होतात. दिस आर मेजर symptoms of this virus. Leaf mosaic occurs, stunting in papaya occurs. Okay, clear vein clearing is seen,
इथं जर तुम्ही बघितलं हे वेन्स किती प्रॉमिनेंट होतात, येलो मार्किंग होतं, क्लिअरिंग ऑफ वेन्स ऑकर. आणि ही जी पॅटर्न आहे स्पॉटिंगची त्याला आपण मोझॅक म्हणतो. सो दिस इज ऑल्सो इंडिकेटर ऑफ व्हायरस. ओके, देन मॉटलिंग और मोझॅक, त्यालाच मॉटलिंग पण आपण म्हणतो, ऑकर्स. Downward cupping of the leaves occurs, leaves are reduced in size. Then you can see the leaves start assuming upright position, vertically ते त्यांचं positions होतात, upright growth होते. Symptoms appear mainly on your young leaves, जे तुमचे वरचे leaves असतात, the recent growth, त्याच्यामध्ये तुम्हाला ह्याचे सिम्पटम्स लवकर दिसून येतात. ओके, लीफची साईज कमी, leaf petiole is reduced, means what, the leaf size is reduced in length, and the top leaves assume upright position. The fruits borne on these plants will develop water soak lesions with the central solid spot. Such fruits are elongated and reduced in size. Fruit development doesn't occur properly. त्याच्यामध्ये वॉटर सोक लेजन्स म्हणजे काय, मऊ मऊ पार्ट जे असतात, वॉटरी पार्ट जसे डेव्हलप होतात आणि त्याच्यामध्ये सेंटरला सॉलिड पोर्शन राहतो. सो दिस इज द सिम्पटम ऑन द fruits. How it is transmitted? It is transmitted through aphids, and therefore it is restricted to host plants like papaya and cucurbits. The papaya mosaic virus is also seen in cucurbit plants. So these are the host plants. So you can control it by reducing the host plants. Control: good field sanitation, remove destruct affected plants to prevent the spread of the disease. Control the aphids. जिथं जिथं वेक्टर आहे, एक्झाम्पल आपण जे डेंग्यू वगैरे मलेरिया बघतो, कशाने स्प्रेड होतात, मस्किटोने, करेक्ट. म्हणून आपण कंट्रोल करायला काय करतो, मस्किटो कंट्रोल करतो आपण, जे स्प्रेइंग होतं टू प्रिव्हेंट द, यू कंट्रोल द स्प्रेड ऑफ मस्किटोज. त्यामुळे सेम थिंग, this virus spreads through aphids, so you control the aphids, then you can reduce the spreading of this virus also. You can apply carbofuran at the time of sowing of the seeds, or you can give, after that you can give 2 to 3 foliar sprays of phosphomidon at 10 days interval, starting from 15 to 20 days after sowing. This also helps to control the population of aphids. Usually तुम्हाला व्हायरसला डायरेक्टली कंट्रोल करता येत नाही. तुम्हाला त्याचे जे वेक्टर्स आहेत त्यांना जर तुम्ही कंट्रोल केलं तर तुम्ही हे डिझीज पण तुम्ही कंट्रोल करू शकता. नेक्स्ट वन, अगेन अ सेकंड व्हायरस डिझीज ऑफ papaya ring spot, and the virus which causes this is papaya ring spot virus. Disease चं नाव papaya ring spot, virus name papaya ring spot virus. This also is spread through aphids, Apis gossypi or Apis crassivora. These are the vectors, or these are the insects which transmit this virus. मग ह्याच्यामध्ये काय होतं, in this also yellowing and vein clearing occurs on young leaves. This is followed by very conspicuous yellow mottling of leaves and sometimes severe blistering and leaf distortion. हे इकडे जर तुम्ही बघितलं, मॉटलिंग सिम्पटम नाही, अशा वेगळ्या मोझॅक पॅटर्न नाहीये, कुठे पण वेडे वाकडे येलोइंग ऑफ लीव्ह झालेले आहे. वेन्स आर ऑल्सो क्लिअर्ड इन दिस. सो सेम थिंग, क्लिअरिंग ऑफ वेन्स ऑकर. इन सिव्हिअर केसेस लीफ डिस्टॉर्शन, कसे पण वेडे वाकडे तिकडे लीफ तुमचे येतात, लीफ लॅमिना प्रॉपरली डेव्हलप होत नाही, स्पेसिफिकली इन यंग लीव्स. ओके, ऑन द फ्रुट्स, on the leaves also and on the fruits, dark green streaks and rings also appear on the leaf stalk, on the stem. Okay, these consist of concentric rings or C-shaped markings which are darker in color, specifically on the fruits. हे तुम्हाला जर इथे बघितलं, डार्क ग्रीन कलरचे हे रिंग्स, कॉन्सेंट्रिक रिंग्स, एकानंतर एक असे 2-3 कॉन्सेंट्रिक रिंग सर्कल्स, स्पॉट्स स्पेसिफिकली फ्रुट्स वरती खूप प्रॉमिनंटली दिसून येतात आणि त्याच्यामुळेच ह्याला जे नाव पडलंय त्याला रिंग स्पॉट डिझीज म्हटलेलं आहे, बिकॉज इट कॉजेस दिस स्पॉटिंग, रिंग शेप स्पॉट्स ऑन द फ्रुट्स. ओके, दिस symptoms persists on the ripe fruit as the dark orange brown rings and vigor of the trees is reduced, fruit set is reduced depending on the age of the plants. Okay. How to control this?
You remove the host plant, you remove the affected plant. The early तुम्ही बघितलं leaf distortion आहे, curling of leaves आहे, spotting on the fruits, even on stem you can see the spotting. Okay, so remove, destroy the affected plants, control the aphids, that is only way. मगाशी पण जे control measure होतं कार्बोफ्युरॉन nursery stage ला, sowing of the seeds, and afterwards after sowing the seed at 10 days interval you can spray this carbofuron or phosphomidon to control the aphids. That is the only way to control the virus. Otherwise virusला डिस्ट्रॉय करण्यासाठी तुम्ही काही करू शकत नाही. कंट्रोल द स्प्रेड, कंट्रोल द अफिड्स. दिस इज द ओनली मेथड टू कंट्रोल दिस डिसीज. ओके. Third virus disease of papaya is your leaf curl disease, and the virus name is papaya leaf curl virus. Now this is spread because of white fly. हे द वेक्टर आहे व्हाईट फ्लाय, बेमिसिया टॅबिकी. ते मगाशी आपण फर्स्ट जे बघितलेलं पपयाचा पेस्ट. ओके. ह्याच्यामध्ये लीफ कर्ल नावातच दिलंय की लीफ काय होणार तुमचे कर्ल. सो सिव्हिअर कर्लिंग, क्रिंकलिंग ऑफ लीफ, डिफॉर्मेशन ऑफ लीफ, आणि वेन्स जे आहेत ते खूप प्रॉमिनंट दिसून येतात. तुमचे वेन्स जे आहेत ते स्वोलन किंवा थिकनिंग ऑफ वेन्स ऑकर्स. ओके. Apart from curling, the leaves also exhibit vein clearing and thickening of the veins. That is the indicator this is caused because of leaf curl virus. Okay. In severe cases, the entire plant will get affected, defoliation will occur, and the plant growth will be stunted. जिथे जिथे लीफला अफेक्ट होतं ऑब्विसली तुमची प्लांट ग्रोथ प्रॉपर होणार नाही, फ्रूट डेव्हलपमेंट होणार नाही. हे तुम्ही बिंदास लिहू शकता. ओके. So again here same thing, no control for the virus. You can only remove and destroy the affected plants to avoid the spread of the disease. Control the population of the white fly. So तुम्ही कार्बोफ्युरॉन तुम्ही अप्लाय करू शकता, डायमिथोएट, न्यूवॅक्रॉन, हे सगळे तुम्ही इन्सेक्टिसाइड्स you can apply to control the white fly. Okay, that is the only way to control this disease. And I think last one तुमचं जे आहे ते आहे अँथ्रॅक्नोज. दिस इज अ डिझीज इवन पोस्ट हार्वेस्ट लाईफला ते अफेक्ट करतं, कॉज ड्यू टू कोलेटोट्रिकम ग्लिओस्पेरॉइड्स. ओके. इट प्रॉमिनेंटली अपियर्स ऑन ग्रीन इमॅच्युअर फ्रुट्स. इथे तुम्हाला ब्राऊन स्पॉटिंग दिसून येतं फ्रुट्स वरती, डिप्रेशन, खड्डे पडतात ब्राऊन कलरचे, ब्लॅक कलरचे डिप्रेस्ड स्पॉट अपियर ऑन द फ्रुट्स. त्या स्पॉट्सच्या खाली वॉटर सोक लिएजन्स, हे वॉटरी त्याचं जे पल्प आहे तो डिकम्पोज होतो. वॉटर लिएजन्स और वॉटर सोक संकन स्पॉट अपियर बिलो दिस स्किन ऑफ द fruit. Okay, so these are again symptoms. Okay, this is the flesh beneath the spots become soft, watery, and slowly they will spread to the entire fruit. हे आता स्पॉट्स छोटे छोटे दिसत आहेत. खूप सिव्हिअर केसमध्ये एंटायर फ्रूटला पण हे स्पॉट कव्हर करतात. On the fruits, the symptom appear only upon ripening and may not be apparent at the time of the harvest. म्हणजे हार्वेस्ट टाइमला हे जे ग्रीन फ्रुट्स जर तुम्ही डिस्टंट मार्केटला असेल तर हार्वेस्ट टाइमला एक्झाम्पल इथं हे हिरवं फ्रूट आहे त्याला तर अँथ्रॅक्नोज नाहीये, पण राईप जेव्हा फ्रुट्स होतात तेव्हाच हे अँथ्रॅक्नोज डिझीज दिसून येतात. सो द फ्रूट ॲट द टाइम ऑफ हार्वेस्ट इट माइट लुक हेल्दी, ग्रीन कलरचं जर असेल तर ते हेल्दी लुकिंग असेल, बट आफ्टरवर्ड्स ड्युरिंग द पोस्ट हार्वेस्ट the anthracnose will develop. Okay, so symptoms appear only on the ripening and may not be apparent at the time of harvest. Brown sunken spots develop on the fruit surface which later enlarge to form water soaked lesion. Flesh beneath the affected portion becomes soft and begins to rot. हे जे आपण एक्सप्लेन केलं ते छोटे छोटे ब्राउन स्पॉट होत असतात, हळूहळू ते एनलार्ज होतात, एनलार्ज होऊन ते एकत्र येतात. हे सगळे छोटे छोटे स्पॉट्स होते, एनलार्ज होऊन त्यांनी पूर्ण फ्रूट सरफेस कव्हर केलेला आहे. आणि ह्याच्या खाली जर कट केलं तर तुम्हाला हे वॉटर सोक लेजन्स दिसून येतात. ओके. कंट्रोल, फर्स्ट इम्पॉर्टंट कंट्रोल, रिमूव्ह, डिस्ट्रॉय द अफेक्टेड फ्रूट्स. The fruits should be harvested as soon as they are mature. You can spray with copper oxychloride, carbendazim, thiophanate at 15 days interval to control this disease. आणि एक्सपोर्ट करताना सिन्स
for exporting, fruits are harvested at mature green state. At that time, this disease may not be apparent. So usually, hot water treatment or fungicidal wax treatment is given to the fruits which are to be exported. Hot water treatment तुम्ही जेव्हा त्यांना देता, गरम पाण्यामध्ये ह्या फ्रुट्सला तुम्ही डिप करता, त्याच्यामुळे हे अँथ्रॅकनोज तुम्ही कंट्रोल करू शकता, प्रिव्हेंट करू शकता. ओके, सो दिस वॉज ऑल फॉर टुडे पपया कल्टिवेशन. डिटेलमध्ये घेतलेलं आहे आपण. तुम्हाला ह्याचे मी पीपीटी अपलोड करते ग्रुपवरती लगेच. ह्याचं जे क्विज असेल ते पण लगेच अपलोड करून टाकेल. मेक शुअर यू ऑलवेज सॉल्व द क्विज. ती तुमची एक असाइनमेंट म्हणून कन्सिडर होते. जेवढे तुम्ही क्विज करता, सॉल्व करता, त्याचे मार्क्स तुम्हाला भेटणार आहेत. ओके, कुणाला काही क्वेश्चन आहे का? जर काही क्वेश्चन असेल तर कॅन आस्क मी एनी टाइम ऑन व्हॉट्सॲप और इवन ड्युरिंग द क्लास. सिन्स काही क्रॉप्स आपण